Praise the Lord. Praise the Lord, everyone. If you can hear me, you can drop your comments down. Thank you, Jesus. अगर आप मुझे देख पा रहे हो तो कमेंट्स लिख सकते हो और इस वीडियो को शेयर कर सकते हो. Just share this video and so that more people join in. Hallelujah. Praise Jesus. All right. आइए मिलकर आराधना करते हैं. Let's worship the Lord this time. वही इज़ यहाँ, वो परमेश्वर यहाँ पर मौजूद है. हालेलुया. तुझे धन्यवाद देते परमेश्वर, कोटि कोटि धन्यवाद देते. इस दिन के लिए धन्यवाद, समय के लिए धन्यवाद. Thank you, Jesus. We worship you. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. बड़ी भोर तेरे दर्शन को मैं चरणों में आता हूँ. आराधना स्तुति और प्रशंसा पिता को चढ़ाता हूँ. आराधना 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 तेरे यीशु राजा की. पवित्र आत्मा प्रभु की. Thank you, Lord. We worship you. हर दिन के हर एक पल में यीशु तेरा ध्यान रहे. हर दिन के हर एक पल में यीशु तेरा ध्यान रहे. मेरे मुंह के वचनों से दूजों के घाव भरे. मेरे मुंह के वचनों से दूजों के घाव भरे. आराधना 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 मेरे यीशु राजा की.
सुनाने, पूरे देश में जाना है, तेरे नाम को सुनाने, पूरे देश में जाना है। आराधना 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 तेरे यीशु राजा की, पवित्र आत्मा प्रभु की। आराधना हो यीशु। मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के, मैंने खुद को चढ़ाया है पावन बलिदान बना के। अब तू ही मुझको चलाना, अभिषेक देते रहना। अब तू ही चलाना परमेश्वर, अभिषेक देते रहना। आराधना 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 मेरे यीशु राजा की, पवित्र आत्मा प्रभु की। धन्यवाद परमेश्वर, तुझे स्तुति धन्यवाद देते हैं। Oh, thank you Jesus, thank you Jesus, hallelujah, thank you Lord, praise the Lord, hallelujah। ईमान, जैसे आप ये वीडियो देख रहे हो आप शेयर करते रह सकते हो ताकि और भी लोग जुड़ पाए। ईमान, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। अगर आपको एक गीत पता है तो आप मेरे साथ मिलकर गा सकते हैं। तेरा लहू तेरा लहू तेरा लहू तेरा लहू तेरा लहू साफ करता है, तेरा लहू कुव्वत देता है, तेरा लहू साफ करता है, तेरा लहू कुव्वत देता है। तेरा लहू 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 तेरा लहू। तेरा लहू में जो छिपे किसी भी बला से कभी ना डरे, तेरे लहू में जो छिपे किसी भी बला से कभी ना डरे। तेरा लहू तेरा लहू तेरा लहू तेरा लहू तेरा लहू हिम्मत देता है, तेरा लहू कुव्वत देता है, तेरा लहू हिम्मत देता है, तेरा लहू कुव्वत देता है। तेरा लहू तेरा लहू तेरा लहू तेरा लहू। तेरा लहू ढाल और किला सबकी बना मजबूत आसरा, तेरा लहू ढाल और किला सबकी बना मजबूत
आसरा, तेरा लहू ढाल और किला, सबकी बना मजबूत आसरा। तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू हिम्मत देता है, तेरा लहू कुव्वत देता है, तेरा लहू हिम्मत देता है, तेरा लहू कुव्वत देता है। तेरा लहू, 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 तेरा लहू। थैंक यू जीसस। तेरे लहू के लिए धन्यवाद देते परमेश्वर, जो हमें शुद्ध करता है, पाक करता है। हालेलुया। ये मन आखिरी गीत है, आखिरी गीत में मिलकर आराधना करेंगे, इसकी स्तुति करेंगे। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड। मैं चाहा हूँ तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ, मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में। मैं चाहा हूँ तेरी योजना है, मैं जैसा हूँ तेरी रचना हूँ, मेरा जीवन तेरे हाथों में, तेरे हाथों में। वो तेरी मर्जी मेरे लिए हानि या नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा। मैं हूँ अटल तेरे वादों पे, ना कोई शख्स रोकेगा मुझे, जंजीरों को तोड़ा है तूने, तोड़ा है तूने, तोड़ दिया तूने। तेरी मर्जी हानि या नाश की नहीं, तू चाहे सिर्फ भलाई मेरे जीवन में सदा। तू न छोड़ेगा मुझे, ना त्यागेगा कभी, तू कितना है भला बयां कर पाऊं नहीं। तू न छोड़ेगा मुझे, ना त्यागेगा कभी, तू कितना है भला बयां कर पाऊं नहीं। तेरे वचनों ने दी
मार्ग पे रोशनी, तेरे वायदों से मुझे नई सामर्थ मिली, तेरे वचनों ने दी मेरे मार्ग पे रोशनी, तेरे वायदों से मुझे नई सामर्थ मिली। यीशु यीशु Amen, praise the Lord। मुझे यकीन है कि आप सब जो आशीर्वादित हो और आप वचन के लिए एक्साइटेड हो। Amen। तो जैसे अभी वीडियो देख रहे हो शेयर करते रहिएगा ताकि और भी लोग जुड़ पाए और आप मिलकर वचन सुन पाए। Amen। God bless you। शेयर क्या? Hello. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो। Welcome to this live session. ह्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। I believe you enjoyed yesterday's word. आणि माझा विश्वास आहे की कालच्या वचनाचा तुम्ही आनंद घेतला। And thank you for all the wonderful comments. आणि सर्व सुंदर कमेंटसाठी धन्यवाद। Yeah, I'll also be praying today. आणि मी आज प्रार्थना करणार आहे। Yeah, there are some special requests. आणि काय विशिष्ट विनंती आहे। Someone is suffering from cancer. कुणाला कर्करोग आहे। Someone has bad dreams. आणि कुणाला वाईट स्वप्न येत आहे। Financial problems. आर्थिक समस्या आहे। Yeah, I'll pray for all of you. Don't worry. आणि तुम्हाला सर्वांसाठी मी प्रार्थना करणार आहे। Jesus is the answer. येशूच उत्तर आहे। Our prayers are based on what Jesus did for us. आणि आमची प्रार्थना त्या गोष्टीवर आधारित आहे जो येशूने आपल्यासाठी केला। Our faith is based on what Jesus did for us. आमचा विश्वास त्या गोष्टीवर आधारित आहे जो येशूने आपल्यासाठी केला। Yeah, just 1 minute. Just pray. Just 1 minute. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या नावाला गौरव देतो प्रभू। तू महान परमेश्वर आहे, तू राजांच्या राजा आहे, प्रभूंच्या प्रभू आहे, तुझ्यासारखा कोणी नाही प्रभू येशू। धन्यवाद प्रभू ह्या वेळेसाठी प्रभू। सर्व लोक जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद प्रभू येशू। धन्यवाद प्रभू येशू, तुम्ही पास्टर पॉलद्वारे आज बोलणार आहे आणि सर्व लोकांना तुम्ही आशीर्वादित करणार आहे, म्हणून तुझ्या नावाला आम्ही महिमा व गौरव देतो प्रभू। सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे, म्हणून पिता तू आहे। Amen. Thank you, Lord. Okay. So yesterday we have seen about Abraham's faith. काल आम्ही अब्राहमाच्या विश्वासाविषयी And पाहिले I told you, आणि तुम्हाला the सांगितले one thing that God sees our heart faith. आणि एक गोष्टी जो आपलं देव बघत आहे तो आहे आपल्या हृदयाची विश्वास। I told you many things. आणि अनेक गोष्टी मी तुम्हाला That सांगितल्या without faith it is impossible to please God. की विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे। Without faith you cannot even come to God. आणि विश्वासाशिवाय तुम्ही देवाजवळ येऊ शकत By नाही। faith you overcome the world. आणि विश्वासाने तुम्ही And जगाला I विजय spoke मिळवता। about all this. आणि ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुम्हाला And सांगितले you must hear that message. आणि तुम्ही ते संदेश ऐकले Hear पाहिजे। it many times. आणि अनेकदा तुम्ही ते संदेश ऐका, Because you know that faith is very important. कारण तो विश्वास खूप महत्त्वाची आहे। And you also know that faith is not human faith we're talking about. तुम्हाला कळले पाहिजे की जो विश्वासाविषयी आम्ही बोलत आहे ती मानवी विश्वास नाही, This is divine faith. आणि ही दैवी विश्वास You know, आहे। if your information is wrong, जर तुमच्या माहिती चुकीचा your आहे faith will be wrong. मग तुमचा विश्वास देखील And your चुकीचा आहे living will be wrong. आणि तुमचे जगणे चुकीचा असेल। So, first comes the right information. प्रथम येतो योग्य माहिती। You know, if you read 2 books, Galatians and Romans, जर तुम्ही 2 पुस्तक वाचले, गलतीकरास व रोम there you will see, तिथे तुम्ही पाहणार even Paul was arguing about grace and works. आणि तिथे देखील पौल कृपा व कामाविषयी वादविवाद करत He was होता। not very happy with the Galatian church आणि गलतीकरास मंडळी बरोबर पौल खुश नव्हता, because they were saved by grace. कारण त्यांची तारण कृपेने But झाली later on, some false teachers had come पण नंतर काही खोटे शिक्षक and आले they added many things to grace. आणि त्यांनी कृपामध्ये अनेक गोष्टींची So भर Paul केली, had to correct them. म्हणून पौलांना त्यांना सुधारावं लागलं Yeah, he had to write that letter आणि पौलाला त्यांना पत्र लिहावं लागलं that having begun
in the spirit, why going back to the flesh? आणि तुम्ही आत्म्यात सुरू केले मग तुम्ही परत देहात का जाता? So this is very important. म्हणून ही खूप महत्वाची आहे. Okay, one day I'll speak to you on grace and works. That is very important message. आणि दिवस मी तुम्हाला कृपा व कार्याविषयी बोलणार आहे. तो खूप महत्वाचा संदेश And आहे. yesterday also I was speaking to you about, about this, many people are speaking about this rapture and these last days and all those things. आणि अनेक लोक स्वर्गग्रहणाविषयी बोलत आहे, शेवटचा दिवस आहे असं बोलत आहे. We need to celebrate this time. पण ह्या वेळेचा साजरा केला पाहिजे. Because in God's timeline, कारण देवाच्या कालावधीमध्ये within a few years, आणि थोड्या वर्षांमध्ये God is going to lift up the church. आणि देव मंडळीला उंच करणार आहे. Amen. And He is going to use the church. आणि तो मंडळीचा उपयोग करणार Don't आहे. think about the rapture now. आणि स्वर्गग्रहणाविषयी आता विचार करू नका. I don't know why these preachers are preaching about these last days and rapture. आणि मला माहिती नाही की प्रचारक लोक शेवटच्या दिवस आणि स्वर्गग्रहणाविषयी का बोलत If आहेत. you remember, जर तुमच्या even लक्षात आहे, Apostle Paul's time, आणि प्रेषित पॉलच्या काळामध्ये he देखील preached in such a way that rapture would happen very quickly. त्यांनी अशा प्रकारे प्रचार केला की स्वर्गग्रहण लवकरच होणार आहे. But today we are waiting. पण आजपर्यंत मी वाट बघत आहे. Okay, it was good so that the saints became prepared for the rapture. आणि ती चांगली गोष्ट होती जेणेकरून संत लोक तयारी करू शकत होते So this स्वर्गग्रहणासाठी. is not the time of the rapture. पण ही स्वर्गग्रहणाची वेळ Though नाही. rapture is close, जरी स्वर्गग्रहण जवळ but आहे before that, पण त्याच्या आधी God will show Himself through His children. देव स्वतःला त्याच्या लेकरांद्वारे प्रस्तुत Yesterday करणार. I said this. आणि काल देखील मी तुम्हाला The सांगितलं. devil has been showing up and boasting about evil things that he has been doing, आणि शैतान जो वाईट गोष्टी तो करत आहे तो दाखवत आहे त्याच्याविषयी बडाई करत and आहे. doing think that is the end, and then out of fear God will remove the church. आणि असं गोष्टी दाखवत आहे की हा शेवटचा दिवस आहे आणि देव भीतीमुळे मंडळीला घेऊन जाणार He आहे. is not coming for a defeated church. आणि देव पराभूत मंडळीसाठी येत It's नाही. a great insult. आणि हे महान अपमान आहे. This great God आणि हा महान देव is coming and rescuing us आणि येऊन आपला बचाव करत आहे. because the devil has become so powerful कारण शैतान इतका सामर्थ्यशाली झालेला that आहे we cannot overcome. की आम्ही त्याच्यावर जय So मिळवू now I'll शकत. take the church. म्हणून मी आता मंडळीला घेऊनच जातो. It's a very coward kind of a thing. आणि ही खूपच भेकड प्रकारची गोष्ट Rapture आहे. is not the escape route out of fear आणि स्वर्गग्रहण निभावण्याच्या किंवा बचावाचा मार्ग नाही or भीतीमुळे because of defeat किंवा or पराभवामुळे because of victim mentality किंवा भक्ष्याची or because मानसिकता the devil has become very powerful किंवा शैतान खूप सामर्थ्य झाले आहे and the म्हणून. bride of Christ cannot handle it. आणि ख्रिस्ताची वधू ह्या गोष्टीला So हाताळू God is शकत नाही. coming to rescue us म्हणून देव आपला बचाव from the grip of the करण्यासाठी devil. शैतानाच्या So पकडापासून. that's a wrong information. आणि ही चुकीच्या माहिती आहे. Amen. आमेन. God is coming for the triumphant church. आणि प्रभू विजयशाली मंडळीसाठी येत So आहे. many years the devil showed himself great. आणि इतका वर्ष शैतानाने स्वतःला महान Now the दाखवले. time has come. आता वेळ आली आहे Now God is going to show himself great through की us. देव आपल्याद्वारे त्याच्याविषयी महान दाखवणार आहे. Amen. आमेन. And then as we overcome, आणि जसं आम्ही जय मिळवणार He will take us triumphantly when we have worked triumphantly on this earth. आणि तो आपल्याला विजयशाली रूपाने घेऊन जाणार जे आपण जयवंत रीतीने ते काम केले So आहे don't तेव्हा. hear this gloom and doom messages. म्हणून उदासीचे व विनाशाचे संदेश ऐकू The नका. devil is putting, the danger and the fear that is coming upon him on the church. आणि शैतान जो भय व धोका त्याच्यावर येत आहे तो असं दाखवत आहे की मंडळीवर येत आहे. He's saying you are victims. आणि तो म्हणत आहे मंडळी तुम्ही भक्ष्य आहात, शिकारी आहात. Judgment is coming upon you. आणि न्याय तुमच्यावर येत आहे. Problem is coming upon you. समस्या फक्त तुमच्यावर येत आहे. Oh man. And the church is accepting it. आणि मंडळी या गोष्टीचा स्वीकार करत आहे. He is afraid शैतान घाबरला आहे of what God is going to do through the church. की देव मंडळीद्वारे काय करणार आहे ह्याच्यामुळे शैतान घाबरला आहे. That is why he's putting all that wrath of God, judgment of God, the fear of God upon church. म्हणून तो सर्व देवाचा कोप जे आहे, देवाची न्याय जी आहे, देवाची भीती मंडळीवर घालत आहे. Amen. आमेन. This is not the time. आणि ही काय ती वेळ It's नाही. not devil's time. आणि हा It शैतानाची is वेळ not नाही. man's time. मनुष्याची वेळ It is नाही. God's time. ही देवाची वेळ आहे. Amen. आमेन. The body of Christ must get up and start celebrating आणि ख्रिस्ताच्या शरीराने उठले पाहिजे आणि आता उत्सव केले because पाहिजे. God is going to do great things. कारण प्रभू आता महान गोष्टी The करणार आहे. miracles that the world has not seen आणि जे चमत्कार जगाने पाहिले will be नाही done through the body of Christ. ते ख्रिस्ताच्या शरीराद्वारे सुरू होणार आहे. Amen. आमेन. If you're just thinking when God will come and take me away, then you're not preparing for those great things that the Lord has plans and purpose for you.
आणि जर तुम्ही विचार करत आहे की प्रभू कधी येऊन मला घेऊन जाणार आहे, मग ती जी महान गोष्टी जे प्रभूने तुमच्यासाठी योजली आहे त्याच्यासाठी तुम्ही तयारी करत नाही. In fact, it's going to get better and better for the body of Christ, आणि ख्रिस्ताच्या शरीरासाठी गोष्टी उत्तम व उत्तम होणार आहे, and worse for the devil and his kingdom. आणि शैतान व त्याच्या राज्यासाठी अगदी वाईट होणार आहे. Amen. आमेन. And God is going to expose many things now. आणि प्रभू आता खूप गोष्टी उघडकीस That's करणार. what I told you, shared with you yesterday. आणि काल ही मी तुम्हाला सांगितले. So those who are praying and declaring, म्हणून जे प्रार्थना करत आहे, घोषणा करत आहे, see, God is going to use those people. प्रभू त्या लोकांचा उपयोग करणार आहे. Amen. आमेन. So this is a great time to live. म्हणून ही महान वेळ आहे It is better जगण्यासाठी, than before. आणि आधीपेक्षा ही वेळ उत्तम आहे. So I will make a message for this and speak to you separately. आणि ह्याच्यासाठी मी तुमच्यासाठी संदेश तयार करणार आहे आणि वेगळ्या रीतीने बोलणार आहे. Okay, so today's message is, आजचा संदेश आहे, one more message I had to give आणि अजून एक संदेश मला द्यायचा होता. about faith. आणि हकीकत आणि Yeah, विश्वासाविषयी, that I had to, and what do you call, in the sense, living in the self realm. आणि इंद्रियांच्या जगामध्ये राहणे त्याच्याविषयी. So I couldn't give this message. I'll give you next time. आणि मी हा संदेश देऊ शकत नव्हता, मी पुढच्या वेळेस देणार. Okay, so now today I'm going to speak to you. आज मी तुमच्याशी बोलणार Though आहे. the storm is here, जरी वादळ इथे but आहे, we are going to cross over. पण आम्ही ह्या वादळाला ओलांडून जाणार आहे. Amen. आमेन. So with this global pandemic म्हणून ह्या पूर्ण जगामध्ये जी महामारी आहे, of this virus, ह्या विषाणूविषयी, and which has brought much fear, आणि ह्या पटकीने खूप भीती so आणली आहे, there's a big storm. म्हणून एक मोठा वादळ आहे. The relevant passage we have for this time is Mark 4:35 to 41. आणि मार्च 4:35 ते 41 हा वचन आहे आपल्याला ह्या वेळेसाठी निभावण्यासाठी. Yesterday I spoke to you much about this Abraham kind of faith, आणि काल मी तुम्हाला अब्राहम प्रकारची विश्वासाविषयी खूप काही सांगितले, and go and hear it again, आणि पुन्हा जाऊन ते संदेश तुम्ही ऐका. because Abraham is an example of faith from the old covenant. कारण अब्राहम विश्वासाच्या एक उदाहरण आहे जुना करारापासून. Though Abraham was childless, जरी अब्राहमाला मूलबाल नव्हते, and he had one promise from God. आणि त्याच्याकडे एकच अभिवचन Though होता again the देवाकडून. Lord spoke the same promise, जरी प्रभूने पुन्हा त्याच्याशी तोच वचन but बोलला, he had God's promise पण त्याच्याकडे देवाचे अभिवचन that होता he would be a great nation. की तो एक महान राष्ट्र होणार आहे. Twice the Lord told him. दोनदा प्रभूने त्याला सांगितले, Second, the Lord told him दुसरा प्रभूने that त्याला his descendants would be innumerable as the stars in heaven. आणि त्याची जी संतती आहे आकाशामध्ये जे तारे आहेत तसं असंख्य असेल. Abraham had no children. अब्राहमाकडे मूलबाल नव्हते. Don't think when the Lord gave that promise, असं विचार करू नका की ज्या प्रभूने त्याला अभिवचन दिले it was easy to receive. आणि ते अगदी सोयीचा होता त्याला प्राप्त करायला. With the promise, आणि अभिवचनाबरोबर, with the faith comes विश्वासाबरोबर testing. त्याच्याबरोबर परीक्षा देखील येतो. After faith comes, then comes testing. आणि विश्वास आल्यानंतर मग परीक्षा येतो. When the Lord speaks, then the devil speaks. जेव्हा प्रभू बोलतो नंतर शैतान देखील बोलतो. See, even in Adam and Eve's case, आदम व when हव्वाच्या the Lord स्थितीमध्ये spoke, जेव्हा प्रभूने the devil सांगितलं also spoke. शैतानाने देखील बोलला. So there are tests. म्हणून परीक्षा So असते. Abraham faced severe tests. म्हणून अब्राहमाने तीव्र परीक्षेचा सामना केला. After the promise, आणि अभिवचनानंतर there was famine. दुष्काळ झाली. Then he had fight with his nephew Lot. मग त्याच्या मेवना जो होता लॉट बरोबर Then त्याची लढाई झाली. he had problems with Pharaoh. मग फारो बरोबर त्याच्या समस्या झाली. And there are many things. आणि अनेक But गोष्टी. in all this, पण या सर्व he गोष्टीमध्ये remained faithful. तो विश्वासू He राहिला. remained believing. तो विश्वास धरत राहिला. Amen. When you have the word of God, जेव्हा तुमच्याकडे देवाचे वचन that आहे, doesn't mean easily it will come to pass. त्याचा अर्थ नाही की सोयीस्कर रीतीने ती घडून There is येणार. a test. तिथे मध्ये परीक्षा And असेल. test is not to prove that you don't have faith. Test is to make you strong. आणि परीक्षा हे दाखवण्यासाठी नाही की तुमच्यामध्ये विश्वास नाही. परीक्षा यासाठी आहे की तुम्ही त्याच्याद्वारे बलवान होणार. Tests strengthen your faith. आणि जी परीक्षा आहे तुमच्या विश्वासाला बल Like देतो. patience strengthens your faith. जसं धीर तुमच्या विश्वासाला बल देतो. The more the delay, आणि जितकं विलंब the होतो more you're becoming strong in आणि faith. तितकं अधिक तुम्ही विश्वासात बलवान होता. But the devil tells you opposite. पण शैतान तुम्हाला अगदी विपरीत Say it's सांगतो. not coming to pass, बघा गोष्टी होत नाही so it is not going to happen. म्हणून तुमच्या गोष्टी तर तुमची जी काम आहे ती होणार नाही. No. You need the tests of faith. तुम्हाला विश्वासाची परीक्षाची गरज आहे. The more the delay, जितकं अधिक विलंब the more होतो you're becoming strong in faith. तितकं अधिक तुम्ही विश्वासात बलवान Without होता. the test, you can never become strong in faith. आणि परीक्षाशिवाय तुम्ही विश्वासात बलवान It होऊ is not शकत to नाही. put you down, but it's to lift you up. आणि हे तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही पण तुम्हाला उंच करण्यासाठी. Amen. आमेन. So Sarah was barren. म्हणून सारा वांज होती.
though at that time she was 90 years of age, आणि त्यावेळेस तिची उम्र जी होती, वय होती she was 90 वर्ष. beyond the age of childbearing. आणि मूल बाल होण्याच्या वय ती ओलांडून गेली From the होती. human standpoint, it was difficult मानवी दृष्टिकोनानुसार ही गोष्टी कठीण or होती impossible. किंवा अशक्य होती. Yet at that age she conceived. तरी 90 वर्षामध्ये ती प्रसवली. You know, I saw her name in the records of heroes of faith in Hebrews 11. आणि हिब्रू मध्ये जे विश्वासाचे जे अभिनेता आहे त्या यादीमध्ये तिचे नाव होते. In 11. आणि 11 मध्ये By faith also Sarah herself conceived strength or received strength. विश्वासाद्वारे शाराला बल प्राप्त झाली. She received strength तिला बल मिळाली to conceive. आणि तिला बल मिळाली गर्भवती व्हायला. You know, in Genesis account, आणि उत्पत्तीच्या अध्यायामध्ये it doesn't give any indication that Sarah showed very big faith. आणि तिथे कुठलाही असं आपल्याला चिन्ह किंवा लक्षण दिसत नाही की साराने खूप विश्वास दाखवले. You know, though at one time she lost her patience आणि तरी एका वेळेस ती आपले धीर गमावली. and she thought, you know, the God's promise is not coming to pass. आणि तिला वाटलं की देवाचे अभिवचन तर पूर्ण होत नाही. She told Abraham that you can have a son through my maid. आणि तिने सांगितले की माझी तुझी जी दासी आहे तिच्याद्वारे तू माझ्यासाठी एक संतान मला एक You know, संतान those दे. time that was the custom. आणि त्यावेळेस अशी रीत होती. You know, a man was allowed to have a concubine or have a child through the concubine if a wife was barren. आणि त्यावेळेस अशी रीत होती की जर एका पती पत्नीला मूलबाल होत नव्हते त्यावेळेस तिचा जो उपपत्नी होता तिच्याद्वारे त्या मनुष्याला मूल होऊ शकत And होतं. now it is wrong. पण आता ही It was गोष्ट the चुकीची आहे. custom that time. आणि त्यावेळेस अशी रीत होती. But later on she found she was not happy. आणि नंतर ते असं दिसून आलं की आनंदित नाही. Then when I read Hebrews 11, मग मी इब्री 11 वाचले. then I saw, मग मी पाहिले you know, it was more of Abraham's faith that was based on God's word that gave her strength to conceive. आणि अधिक अब्राहमाच्या विश्वासाचा देवाच्या वचनावर जो साराला बल दिले गर्भवती व्हायला. Amen. आमेन. So husbands and wife, we play a very important role. म्हणून पती व पत्नीनो तुम्ही खूप महत्वाचा भाग खेळत आहे. Yeah. So, you know, you can help one another, तुम्ही एकमेकांची मदत करू शकत आहे. give ability of faith to one another. की तुम्ही एकमेकांना विश्वास किंवा क्षमता देऊ शकत Amen. आहे. Okay, I will come back to that Abraham part next time, आणि अब्राहमाच्या भागाकडे मी नंतर or येणार. if we finish this message today, किंवा जर आज आम्ही संदेश संपवले because तर. I have a very big message about Abraham and Sarah. आणि अब्राहम व साराविषयी खूप मोठा संदेश Now आहे let us speak माझ्याकडे. about the storms of life first. आपण जीवनाच्या वादळाविषयी प्रथम बोलूया. You know, your storm could be different. आणि तुमच्या वादळ वेगळं असू शकत आहे. My storm could be different. माझी वादळ वेगळं असू शकत आहे. And your time of storm could be different. आणि तुमच्या वादळाची वेळ वेगळं असू शकते. My time of storm could be आणि different. माझ्या वादळाची वेळ वेगळं असू But शकत आहे. everyone has storms in their life. पण प्रत्येक लोकांच्या जीवनामध्ये वादळ येतो. Amen. So Amen. don't think no one has a storm. Only I am going through a storm. It is not that आणि way. असा विचार करू नका की कुणी वादळातून जात नाही, फक्त माझ्यावरच ही संकट समस्या येत आहे असं कुणीही नाही ज्याला संकट नाही. One passage always strengthens me. आणि एक अध्याय मला नेहमी बल देतो. God will not allow to be tested more than we can bear. आणि आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे देव आपल्याला त्या समस्यातून जायची परवानगी I देणार. always take this verse. आणि मी नेहमी हा वचन घेतो. God will not allow us, or He will not allow us to be tested आणि तो आपली इतकं परीक्षा करणार नाही more than we can bear. आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे. But with the testing, पण परीक्षा with the बरोबर temptation, आणि त्या मोहाबरोबर He'll make a way of escape. तो आपल्यासाठी बचावाचा मार्ग So, तयार करणार. see, God knows our strength, the ability to आणि bear. देवाला आपल्या बल किंवा क्षमता माहिती आहे कितीपर्यंत आम्ही सहन करू So शकत if you're आहोत. going through a storm, जर तुम्ही वादळातून जात आहे that means you can bear it. त्याचा अर्थ आहे की तुम्ही ते सहन करू Because शकत. otherwise you wouldn't have allowed a storm to come which you cannot bear it. नाहीतर देव अशी वादळ यायची परवानगी देणार नाही जो तुम्ही सहन करू शकत But नाही. since you don't know the word, पण तुम्हाला वचन माहिती नाही म्हणून so the devil speaks to you. म्हणून शैतान तुमच्याशी बोलतो This you cannot handle. की ह्या गोष्टीला तुम्ही हाताळू शकत Your नाही. storm is greater than anyone. आणि तुमच्या वादळ इतर कुणापेक्षा मोठा आहे. No one knows your problem. आणि कुणालाही तुमची समस्या माहिती That's why नाही. when someone comes to you, म्हणून जेव्हा कोणी तुमच्याकडे you say, येतो what do you know my problem? आणि तुम्ही त्यांना सांगता तुम्हाला माझी समस्या काय If माहिती you had आहे. only known my problem, जर तुम्हाला फक्त माझी समस्या so समजली now, असते so you don't talk to me. I want to be separate. I want to be aloof. आणि तुम्ही माझ्याशी बोलू नका, मला एकांतात राहायचं आहे, वेगळं राहायचं आहे. See, these things will not help you. ही गोष्टी तुमची मदत करणार नाही. Take that passage. आणि तो अध्याय घ्या. My God said,
माझा देव He will म्हणतो not allow me to be tempted more than I can bear. की माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे तो मला परीक्षेतून जायची परवानगी But देणार with नाही. the temptation, with the testing, पण मोहाबरोबर परीक्षेबरोबर when I cannot bear, जेव्हा मी सहन करू He will शकत make a way of escape. तो मला निभावण्याच्या किंवा बचावाचा एक मार्ग तयार करणार. Amen. See, आमेन. look at this. आणि या So you have गोष्टीकडे a promise. तुमच्याकडे एक अभिवचन आहे. When you know that promise, जेव्हा तुम्हाला ती अभिवचन माहिती आहे, faith will uphold you. विश्वास तुम्हाला वर धरून राहणार. Amen. आमेन. Okay, let's go further. पण पुढे जाऊया. Now, storms could be mental, आणि जी वादळ आहे ती it मानसिक could असू be शकते, emotional, भावनात्मक असू it could शकते, be spiritual, आत्मिक असू it शकत could be आहे anything. आणि कुठल्याही गोष्टी असू शकतो. Our study or our focus is not how to escape आणि आमच्या अभ्यास किंवा लक्ष या वादळातून निष्ठून किंवा निभावण्याच्या नाही or run away from the storm किंवा वादळापासून दूर किंवा पळून or जायचं even नाही pray किंवा प्रार्थना देखील that, नाही Lord, की प्रभू let no storm come in my life की कुठलाही वादळ माझ्या जीवनात येऊ नये till I go home to heaven. जोपर्यंत मी घरी जात नाही स्वर्गामध्ये. No, that cannot happen. आणि ही गोष्टी होऊ शकत नाही. Storm is a part of our life. आणि वादळ तर आपल्या जीवनाचा एक भाग आहे. It comes, ती येते, but we need to know how to overcome it. पण आपण हे जाणून घेतले पाहिजे ह्या वादळावर आम्ही कसं जय Many मिळवलं. come for prayer अनेक लोक प्रार्थनेसाठी येतात because they have not used faith, कारण त्यांनी विश्वासाचा उपयोग केला thinking नाही. that God will remove all the problems, आणि असं विचार करून की देव त्यांच्या सर्व समस्या दूर करणार make a straight way for them आणि त्यांच्यासाठी एक सरळ मार्ग तयार करणार till they go out from this earth. जोपर्यंत हे ह्या पृथ्वीतून जात नाही तोपर्यंत. That can never happen. आणि ही गोष्टी तर If कधी that होऊ is शकत. possible, जर ही then गोष्टी शक्य we असते could pray only once. मग एकदाच आम्ही प्रार्थना केली God, असते from this time की प्रभू ह्या वेळेपासून till I die, मी मरेपर्यंत let there be no problems. माझ्या जीवनात कुठल्याही समस्या असू नये. Then forever no problem. मग युगानुयुगसाठी आपल्याला काय See, that समस्या can नसते. only happen in heaven. आणि ही गोष्टी फक्त स्वर्गात होऊ शकत आहे. Heaven is a place of peace, आणि स्वर्ग शांतीची जागा आहे and no storm can ever touch you. आणि कुठलाही वादळ कधी तुम्हाला हात लावू शकत Your नाही. future is blessed. तुमच्या भविष्य आशीर्वादित आहे. Heaven is 50% fun, आणि स्वर्ग 50% मौज मजा and आहे. even other 50% आणि दुसरा 50% where you देखील worship God and do other things जिथे तुम्ही प्रभूची उपासना करत आहे इतर गोष्टी करत is आहे also a part of fun only. ती देखील मौज मजाचा एक भागच But आहे. some people make you to understand. पण काय लोक तुमची असे समज Full लावत day आहेत. and night, praise God, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. You have to say. Like पूर्ण रात्र व दिवस प्रभूची स्तुती असो प्रभूची स्तुती असो असं तुम्हाला बोलावं I लागतं. heard during a funeral service. एक मैत्रीच्या सभेमध्ये मी No, you ऐकलं must praise God. नाही तुम्ही प्रभूची स्तुती Even केली in पाहिजे. heaven, आणि स्वर्गामध्ये देखील day and night, रात्र व you got दिवस to praise God and praise God. मी प्रभूची स्तुती व स्तुती केली And पाहिजे. then saints wonder, आणि मग संत कल्पना करतात अरे कुछ स्वर्ग में मजा ही नहीं, ऐसे praise the Lord बोलते रहने का. But still they say amen. तरी ते बोलत आहे आमेन. In their heart they are not happy. आणि त्यांच्या हृदयात ते They say आनंदित the नाही. earth is better. आणि ते म्हणत आहे पृथ्वी Huh? तर At चांगली least आहे I can go in a mall and go here and there, आणि कमीत कमी मी मॉल मध्ये जाऊ शकत आहे इथे तिथे फिरू enjoy शकत आहे my life. आणि माझ्या जीवनाचा आनंद घेऊ And शकत आहे. sometimes I have to praise God, worship God. आणि कधी कधी मला प्रभूची स्तुती करावं लागतं उपासना But in करावं. heaven, full day and night, I have to say, praise the Lord, praise the Lord. पूर्ण रात्र व दिवस मला प्रभूची स्तुती असं बोलावं लागतं. No, that is not the way. पण असं प्रकारे नाही. In the presence of the Lord is fullness of joy. आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये आनंदाची विपुलता आहे. See, earth is made in the image of heaven. आणि जी पृथ्वी आहे स्वर्गाच्या प्रतिरूपेत So what बनवली you गेली. see here, what you see जे here तुम्ही इथे पाहत आहे will be better, more better and better in heaven. आणि जे तुम्ही इथे पाहत आहे त्याच्यापेक्षा अधिक उत्तम व उत्तम असेल स्वर्गामध्ये. There's so much fun in heaven. आणि स्वर्गामध्ये खूप मजा आहे. Amen. He's our Father. आणि तो आपला पिता You'll आहे. have your own home. तुमच्या स्वतःच्या He's not घरात saying when you come to heaven, start looking out for a job and then get a good salary and make your own home. आणि देव असं म्हणत नाही जेव्हा तुम्ही स्वर्गात येणार तुम्ही नोकरीची शोध करा आणि मग जेव्हा तुम्हाला हाँ? पगार मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या घर तयार करा या असं सब बोलत- पोटली बांध के ऊपर लेके आओ, ऐसा नहीं बोलता है. No. असं प्रभू म्हणत नाही. He's made mansions for you, त्यांनी तुमच्यासाठी महल तयार not केले a hut. आणि एक झोपडी नाही. No. Whether you're poor or rich on this earth, तुम्ही गरीब असू द्या श्रीमंत असू द्या you have a relationship with the King of Kings. तुमच्या नातेसंबंध राजांच्या बरोबर आहे. Amen. So he has made mansions for you म्हणून त्यांनी तुमच्यासाठी महल तयार केले आहे according to your liking. तुमच्या आवडीनुसार. He knows the desires of your heart. त्याला तुमच्या हृदयाची अभिलाषा माहिती आहे. Amen. Amen. Some with false humility they say, आणि काय खोटं नम्रतेने बोलत आहे. स्वर्ग में कोपरे में जगह मिल गया तभी बस. आणि स्वर्गात हाँ? मला कोपऱ्यात जरी एक In a जागा मिळाली small तरी place,
ठीक If I आहे. get a place in heaven, I'll be the जर happiest. मला स्वर्गामध्ये एक छोटीशी जागा देखील मिळाली तर मी सुखी See, होईल. these are all very pious words and religious words. आणि हे खूपच धार्मिक व पवित्र शब्द दिसत आहे. Yeah, God is not a stingy God. आणि देव काही चिकट देव He is नाही, the creator तो निर्माण करता of the entire universe. पूर्ण विश्वाची. Amen. आमेन. So He's made mansions for म्हणून you. त्यांनी तुमच्यासाठी महल तयार केला. So you have fun there. म्हणून तुम्हाला तिथे मजा You'll आहे. never die. आणि तुम्ही कधी You'll never मरणार be नाही, sick. तुम्ही कधी You'll never आजारी become पडणार, old. तुम्ही म्हातारे होणार No one नाही, will be poor. कोणी गरीब नसेल, You'll all be rich there. तुम्ही सर्व तिथे धनवानच असेल. Amen. Amen. No sin. तिथे पाप You know, नाही. someone said, if I sin, will God chase me out from heaven? आणि काही लोक म्हणाले जर मी पाप केले की प्रभू मला स्वर्गातून No, काढून no, no. टाकणार There का? is no sin in heaven. स्वर्गामध्ये पापच The नाही. blood, the blood does not allow a sinner. आणि जो रक्त आहे पापीला परवानगी देत It नाही allows तिथे. only saints. फक्त संत लोकांना That's why परवानगी the देते. blood makes you a saint. म्हणून रक्तच तुम्हाला संत बनवतो. Amen. Amen. And you will never sin again. आणि तुम्ही परत कधीच पाप So करणार there is नाही. no fear, no tension. म्हणून तिथे काय तणाव नाही, So टेन्शन our नाही. future is blessed. म्हणून आपलं भविष्य आशीर्वादित आहे. Amen. So this is just a small life. म्हणून हा छोटासा जीवन आहे In that, live for the Lord. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रभूसाठी जगा. Amen. Okay, let's go further. आपण पुढे जाऊया. So storms can be anything. म्हणून वादळ काही असू शकतो. Our prayer is not to escape. आमच्या प्रार्थना निभावण्यासाठी नाही, But बचावासाठी It is to नाही. learn how to go through the storm. पण हे आपण शिकलं पाहिजे की वादळातून आम्ही कसं गेलो पाहिजे. Let's learn now आता आपण शिकूया. how to keep the trouble in the trouble and don't allow the trouble to become a part of our life. आणि संकटाला आम्ही संकटामध्येच ठेवले पाहिजे आणि संकटाला आपल्या जीवनाचा भाग होऊ दे नये. Just wishing or hoping that no storm will come is not the answer. आणि फक्त आशा बाळगणे की वादळ येणार नाही ही काय उत्तर नाही. I hope की माझी आशा आहे everything becomes all right. की प्रत्येक गोष्टी नीटनेटक्या होणार. See, that will not work. ही गोष्टी काम करणार Just नाही. hoping or just wishing. आणि आशा बाळगणे किंवा इच्छा बाळगणे. So don't think that wishing this will not happen, it will not happen. आणि असं फक्त जर इच्छा बाळगले तर ही गोष्टी होणार नाही, अमुक गोष्टी Or होणार even नाही. thinking that God is so loving that He will not allow any storm to come on me. No. की प्रभू इतका प्रेमाळू आहे की तो कुठलाही वादळ माझ्यावर येण्याची संधी देणारच नाही. To tell you the truth, मला सत्य God सांगा. does not bring any storm in your life आणि देव तर कुठलाही वादळ तुमच्या जीवनात घेऊन and then येतो. removes it आणि मग तो काढतो to teach you a lesson तुम्हाला धडा or to शिकवण्यासाठी punish you. किंवा तुम्हाला शिक्षा That देण्यासाठी. is wrong आणि information. ही चुकीच्या माहिती आहे. That is not from the Lord. आणि ही गोष्टी प्रभूपासून You नाही. must rightly divide the word of truth. तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले Be पाहिजे. very careful. खूप जपा. Apostle Paul was sent for the Gentiles आणि प्रेषित पौलाला परराष्ट्रांसाठी and he has पाठवले. the great message of grace. आणि त्याच्याकडे कृपेचा संदेश होता. Amen. Amen. Take that message. That is for the body of Christ. आणि कृपेचा संदेश घ्या, तो ख्रिस्ताच्या शरीरासाठी So आहे. one day I'll teach you in depth. You'll understand better. एक दिवस मी तुम्हाला खोलीवर शिकवणार आहे, तुम्हाला So, उत्तम कळेल. but the Lord said, पण प्रभूने in the सांगितलं, midst of trouble, संकटाच्या you मधोमध can have peace. तुम्हाला शांती असू शकतो. Amen. आमेन. It is possible. आणि ही शक्य When आहे. God says it is possible, it is possible. जे देव म्हणत आहे शक्य आहे तर ती शक्यच In आहे. the midst of trouble, संकटाच्या you मध्ये can have peace. तुम्हाला शांती असू When? शकते. कधी? When your mind is stayed on God. जेव्हा तुमच्या मन प्रभूवर असतो तेव्हा. When your mind is stayed on the word. जेव्हा तुमच्या मन वचनावर असतो. Isaiah 26:3 says, आणि Yesaya 26:3 म्हणत the आहे. word of God will give you peace. आणि देवाचे वचन तुम्हाला शांती As देते. we see, जसं आपण when पाहतो Jesus was in the boat जेव्हा येशू नावेत with the होता disciples, शिष्यांबरोबर the storm came, वादळ आली yet Jesus had peace. तरी येशू मध्ये शांती होती. He was sleeping in the boat. तो नावेत झोपी In the गेला midst of the storm, आणि वादळाच्या मधोमध the storm couldn't disturb his sleep. आणि वादळ त्याच्या झोपेला अडथळा घालू So शकत when you take नव्हता. such passages, जेव्हा तुम्ही असा अध्याय घेता it will strengthen you. ही गोष्टी तुम्हाला बल देणार. Amen. आमेन. Because see, supernatural faith comes from the word. आणि अलौकिक जो विश्वास आहे वचनातूनच येतो. Remember yesterday's message. आणि कालचा संदेश तुम्ही I लक्षात spoke ठेवा. about natural faith मी नैसर्गिक विश्वासाविषयी and the बोलतो supernatural आणि faith. अलौकिक विश्वासाविषयी देखील. Everyone has natural faith, प्रत्येक लोकांमध्ये नैसर्गिक विश्वास but आहे. we believers पण आम्ही विश्वासू not only have natural faith, फक्त आपल्यामध्ये नैसर्गिक we विश्वास also नाही. have supernatural faith. आपल्याकडे अलौकिक विश्वास देखील आहे. Build your life on that supernatural आणि faith. त्या अलौकिक विश्वासावर तुमचे जीवन बांधा. Amen. आमेन. So remember yesterday's message, or go there and hear it again. आणि कालचा संदेश तुम्ही लक्षात ठेवा किंवा परत जाऊन ते संदेश ऐका. So if you're hoping to go through without pressure, जर तुम्ही असं विचार करत आहे की कुठल्याही दबावाशिवाय Without तुम्ही या criticism, जीवनातून
जाणार आहे कुठल्याही टीकाशिवाय, without निंदाशिवाय, temptations, मोहाशिवाय without bad news, आणि वाईट बातमीशिवाय without tragedy, आणि कुठल्याही then दुर्घटनाशिवाय, you're living in a fantasy world. मग तुम्ही काल्पनिक जगामध्ये राहता No one should say anything to me. आणि कुणी माझ्याशी काय बोलले नाही पाहिजे. Our own believers said. आपल्या स्वतःचे विश्वासू बोलत आहे विरुद्ध. So these things will happen. ही गोष्टी तर घडणार. You have to face all this by faith. तुम्ही ह्या सर्व गोष्टीचा सामना केला Do not पाहिजे. let your soul be affected by all this. आणि ह्या गोष्टींद्वारे तुमच्या जीवावर कुठलाही परिणाम Guard होऊ your देऊ नये. heart. तुमच्या हृदयाची सांभाळ करा. Amen. Amen. That's why every day, म्हणून you know, दररोज when I was new in the Lord, जेव्हा मी प्रभूमध्ये many नवीन, spoke against me. अनेक लोकांनी माझ्या That time I विरुद्ध, didn't know the word of God so much. त्यावेळेस मला देवाच्या वचन इतकं माहिती And नव्हतं. I would always tell the Lord, आणि मी नेहमी प्रभूला see, I'm सांगत होते, praying for them, Lord, बघा मी and त्यांच्यासाठी see how they प्रार्थना- are speaking. आणि बघा ते कसं बोलत आहे. You know, that's why, you know, many of these hurts and all these things are stored in the soul. म्हणून हे सर्व जी दुःखाची भावना आहे, नाराजगी जी आहे आपल्या जीवात आम्ही साठवून ठेवतो, जमा करतो And we don't prosper. आणि मग आपण समृद्ध होत नाही. That's why sickness and disease come. म्हणून आजार व रोग You येतो. know, hear my message on the soul. आणि जीवावर माझा संदेश How तुम्ही to ऐका. remove the garbage. कसं तुम्ही from कैर the soul. कचरा काढले पाहिजे आपल्या जीवामधून. Yeah, we are responsible. आम्ही जबाबदार आहे. What we take in जे आम्ही आत घेतो is what we leave. तेच आम्ही बाहेर सोडतो. From the abundance of the heart, the mouth speaks. आणि हृदयाची विपुलतेने मुख बोलतो. Okay, so you must hear that message. म्हणून तुम्ही ते संदेश So ऐकले you can be पाहिजे, free from all this spiritual garbage. जेणेकरून सर्व आत्मिक कचऱ्यापासून तुम्ही दूर होऊ Okay, शकता. now let's go further. आपण पुढे You know, the जाऊया. trap of Satan is this for Christians. आणि शैतानाची सापळा ख्रिस्ती लोकांसाठी अशी You know, there आहे. are times you may face discouragement in your life. आणि अशी काय वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निराशाचा सामना करेल. Even those who are God's children. आणि जे देवाचे लेकरे आहे ते देखील. Because Satan will always find a way to discourage you. कारण शैतान नेहमी काही ना काहीतरी मार्ग शोधणार तुम्हाला निराश He will करणार. discourage and discredit those who are doing the best to live a godly life. आणि तो त्या लोकांना निराश करणार जे दैवी जीवन जगण्याचा उत्तम प्रयत्न करणार आहे, त्यांना निराश करणार, हताश करणार. And those who are doing the Lord's ministry. आणि जे देवाची सेविका करत आहे. You know, he wants to tell them, आणि शैतानाला त्यांना सांगायचं if you आहे, stop living for God जर तुम्ही देवासाठी जगण्याचे बंद or केले going to church, किंवा मंडळीत जाण्याचे बंद the केले persecutions, the trials will end. आणि जी छळ आहे किंवा जी संकट आहे त्याचा अंत होणार. But that's the lie of the devil. पण ही शैतानाची एक लबाड आहे. In fact, when you take your eyes off the Lord, खरोखर जेव्हा तुम्ही तुमच्या दृष्टी प्रभूवरून काढतो, who is the sure place of refuge, जो आपल्यासाठी आश्रयाचा खरा ठिकाण आहे, he could defeat you. मग तो तुम्हाला पराभूत करू शकत आहे. Amen. आमेन. You know, Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला you सांगितले. know, Satan did the same with Apostle Paul. आणि शैतानाने सारखंच गोष्टी प्रेषित पौला बरोबर केला. He persecuted him so much. आणि शैतानाने पौलाचा इतका So- छळ केला Paul will stop his mission. जेणेकरून पौल आपला उद्देश थांबवले पाहिजे. That's why he had to tell the Lord. म्हणून पौलाला प्रभूला But सांगावं the लागलं. Lord said, I will not take away all this, but I will give you grace. मग प्रभूने सांगितलं, हे सर्व संकट तर मी काढून घेणार नाही, पण मी तुला कृपा देणार. So now, what about the storms? आणि वादळांविषयी काय? The problems, tragedies, adversities that happen. आणि जी समस्या होत आहे, जी दुर्घटना होत आहे, जी आपत्ती विपत्ती होत आहे. Remember that God is the strength of your life. आणि लक्षात ठेवा, जे देव तुमच्या जीवनाचा बल आहे. We need God. आपल्याला देवाची Without गरज Him, we can do nothing. आणि देवाशिवाय आपण काय करू शकत When you नाही. have the Word of God in you, जेव्हा तुमच्यामध्ये देवाचे वचन आहे and then look at the circumstances of the Word of God, आणि जेव्हा तुम्ही परिस्थिती ला देवाच्या वचनाद्वारे बघत आहे, you will walk above, not below, तुम्ही वर चालणार, खाली नाही. because of supernatural faith. आणि तुमच्यामध्ये अलौकिक विश्वास आहे म्हणून. Remember Peter, आणि पेत्राच्या आठवण when the करा, Lord Jesus was standing on the water, जेव्हा प्रभू येशू पाणीवर उभा होता and he asked the Lord, आणि त्यांनी प्रभूला विचारले, can I come? मी येऊ The का? Lord said, come. प्रभूने सांगितले, ये. Looking at the Word, आणि वचनाकडे बघून, trusting the Word, वचनावर भरोसा करून, looking at Jesus, येशूकडे बघून he walked on the water, तो पाण्यावर चालला, which was not possible. जी शक्यच He नव्हती. did the supernatural. त्यांनी अलौकिक गोष्टी केली. But the moment he removed his eyes पण ज्या क्षणी त्यांनी आपले डोळे from काढले the supernatural faith, अलौकिक विश्वासावरून by looking onto Jesus, येशूकडे by looking बघण्याच्या at his Word, आणि त्याच्या वचनाकडे बघण्याच्या ऐवजी he began to drown. मग तो बुडायला सुरू केला. What was keeping him up? आणि कुठल्या गोष्टी त्याला पाण्याची वर ठेवत The होता? Word of God. देवाचे वचन. His eyes on Jesus आणि त्याच्या दृष्टी जो येशूवर was होती, keeping him above the storm. त्याला त्या वादळाच्या वर ठेवत होता. But the moment he removed पण ज्या क्षणी His त्याने eyes. आपले डोळे दूर केले and looked at the natural, आणि डोळे काढून नैसर्गिककडे बघितले, he was robbed of the supernatural faith. मग त्याची अलौकिक विश्वासाची चोरी झाली.
and he started to drown. आणि तो बुडायला सुरू केला. But the Lord lifted him up. पण प्रभूने त्याला उंच केला. See, it's the Lord always. आणि नेहमी प्रभू असतो. When you have the word, जेव्हा तुमच्याकडे वचन आहे, you have supernatural faith. तुमच्याकडे अलौकिक विश्वास असतो. म्हणून योग्य वचनाकडे बघा, चुकीच्या The whole वचनाकडे. Bible is the truth, but you must separate the truth from truth. आणि देवाचं वचन सत्य आहे, पण तुम्ही सत्याला सत्यापासून वेगळा केला पाहिजे. Amen. So now let me go to the passage now. आता अध्यायाकडे जातो. Mark 4:35 आणि मार्क 4:35 to 41. 41 This is the passage we are going to see. आणि हे अध्याय आता आम्ही पाहणार You आहोत. know, we start, Christian life begins with forgiveness आणि ख्रिस्ती जीवन क्षमेने सुरू of होतो, our sins, आपल्या पापांची, and we have peace with God, आणि आपल्याला देवाबरोबर शांती and आहे. then we have peace of God. आणि मग आपल्याकडे देवाची शांती We आहे, have the life of God. आपल्यामध्ये देवाचं We जीवन become आहे, a child of God. आपण देवाचे लेकरू We होतो, have eternal life. आपल्याकडे By सार्वकालिक eternal जीवन, life, we can know God. आणि सार्वकालिक जीवनाने आम्ही देवाला So, जाणू शकत we have नाही. begun our life with God. म्हणून आपण आपल्या जीवनाची सुरुवात देवाबरोबर केली Then आहे. begins the journey. मग आपली प्रवास सुरू होतो. Amen. आमेन. After they knew the Lord, आणि ते प्रभूला then the ओळखल्यानंतर Lord said, let's go to the other side. मग प्रभूने सांगितलं, चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. Yes. From that, we will take this message now. आणि त्याच्यातून आम्ही हा संदेश घेणार Now, आहे. in Mark 4:35, आणि मार्क 4:35 the Lord says, प्रभू म्हणतो, let us go to the other side. चला आपण दुसऱ्या Now, बाजूला he is जाऊ. not telling everyone. आणि तो प्रत्येक लोकांना He बोलत is नाही. telling those who are his children, आणि तो त्या लोकांना सांगत आहे जो त्याचे लेकरं those who आहेत, have believed in him. ज्यांनी त्याच्यावर विश्वास केला. Now, he is initiating the journey. आणि तो ह्या प्रवासाची सुरुवात करत आहे. Amen. He is आमेन. not saying you go. आणि असं म्हटले नाही की तुम्ही जा. He said, let us. तो म्हणतात, चला आपण जाऊ. He is with us. तो आपल्या बरोबरच आहे. Amen. आमेन. See, this journey is ordained by God. आणि हा जो प्रवास आहे प्रभूने विदित केलेला It's आहे. not chosen by us. आणि ह्याची निवड आम्ही केली We are a आहे. child of God. आम्ही देवाचे लेकरू आहे. So, he has ordained this journey for us. म्हणून त्यांनी हा जो प्रवास आहे आपल्यासाठी विदित केला. So, though there may be storms, जरी वादळ असेल whatever in your life, आणि कुठल्याही whatever comes in your journey, आणि कुठल्याही गोष्टी तुमच्या रस्त्यात but येतात, remember, पण लक्षात this ठेवा, journey is ordained by God. पण हा प्रवास प्रभूने विदित केलेला That आहे. means you may not know ह्याच्या अर्थ आहे की तुम्हाला माहिती नसेल what comes on your journey, की तुमच्या रस्त्यात काय येतं, but God knows it. पण प्रभूला माहिती आहे. Amen. When you know that, you have faith. जेव्हा तुम्हाला ही माहिती असते तुम्हाला विश्वास And your मिळतो. journey is a journey of faith. मग तुमचा जो प्रवास आहे तो विश्वासाच्या प्रवासाचा Trusting आहे. not in yourself, but in Him. स्वतः तुम्ही भरोसा करत नाही पण प्रभूवर भरोसा करत आहे. Amen. आमेन. Don't think because the Lord said, let us go to the other side, the Lord is with us, in us, so the storm will not happen. No. असं नाही की प्रभू म्हणत आहे चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ, प्रभू आपल्या बरोबर आहे, आपल्या संगती आहे म्हणून संकट येणार नाही, वादळ येणार नाही, संकट येणार आहे असं नाही. Though the Lord said, जरी प्रभूने let सांगितलं us go, चला आपण जाऊया, but there was a storm. तरी वादळ आली. You know, some people preach, आणि काय लोक when प्रचार you करतात, believe in the Lord, जेव्हा तुम्ही when you प्रभूवर accept विश्वास- the Lord, जेव्हा तुम्ही प्रभूच्या there will स्वीकार be no करता, storm. तुमच्या जीवनात कुठलाही वादळ You नसेल. walk on dry ground, तुम्ही कोरड्या on भूमीवर flowery places. आणि फूल असलेल्या जागी नहीं, तुम्ही नहीं, ऐसा चालला, नहीं है. असं नाही. प्रभु हमारा अंदर रहो, हमारे साइड में रहो, हमारे पास वचन रहो, फिर भी स्टॉर्म आ सकता है. Don't think, I know the word. असं विचार करू नका की मला वचन माहिती I आहे, have the Lord Jesus माझ्या in बरोबर me. प्रभू येशू आहे, Storm will not come. वादळ येणार नाही. See, their disciples आणि शिष्य had Jesus with them, त्यांच्या बरोबर येशू होताच, had the word with them. आणि त्यांच्या बरोबर वचन What होता. was the word? आणि तो वचन काय? Let us go to the other side. चला आपण दुसऱ्या बाजूला They जाऊ. didn't say it. त्यांनी ते सांगितले नाही. Jesus said it. येशूने ते That सांगितले, was the promise. आणि ती तर अभिवचन That was होते. the fact. आणि ती हकीकत होती. Yet storm came. तरी वादळ आली. Didn't the Lord know आणि प्रभूला माहिती नव्हतं का that storm would come? की वादळ येणार? But yet he said, तरी त्यांनी सांगितले, let us go to the other side. चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. That means त्याच्या अर्थ when आहे, we believe, he will handle it. जेव्हा आपण विश्वास करणार तेव्हा प्रभू त्या गोष्टीला हाताळणार. You cannot stop the storm with your own strength, आणि स्वतःच्या बलाने तुम्ही वादळाला थांबू शकत नाही. but your power पण तुमच्याकडे सामर्थ्य आहे, based on the knowledge of God's word, आणि देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या आधारे, and that is enough आणि ती पुरेसा आहे. to keep the storm under control. आणि वादळाला नियंत्रणाखाली You have ठेवायला authority, तुमच्याकडे you अधिकार, have power तुमच्याकडे to सामर्थ्य, control the storm. वादळावर नियंत्रण करायला. But many Christians take the other way. पण खूप जे ख्रिस्ती विपरीत विचार They करतात, cry and plead and beg. आणि ते रडतात, विनंती मागतात, भीक मागतात. There are some preachers. आणि असं काय प्रचारक They आहे, will take from the word of God. आणि ते देवाच्या वचनातूनच They घेणार, say, it is from the word. आणि म्हणणार हे वचनातूनच आहे. You need to rightly divide the word of truth. तुम्ही सत्याच्या वचनाला बरोबर दुभागले पाहिजे. Don't take someone else's medicine
आणि इतर कोणाचे औषध तुम्ही घेऊ नका. Instead of becoming better, you'll become worse. आणि उत्तम होण्याच्या ऐवजी तुम्ही अगदी वाईट होणार. There is some for the Jews, आणि काय यहुदी लोकांसाठी आहे, some for the Gentiles, काही परराष्ट्रीय लोकांसाठी, some for the saints. काही संतांसाठी So आहे. you need to know which medicine to take from the Bible. आणि तुम्हाला कळलं पाहिजे कुठलं औषध तुम्ही शास्त्रामधून घेतला पाहिजे. What is not for you, don't take it. आणि जी तुमची नाही ते घेऊ नका. Amen. आमेन. This is very important part, how you need to read the Bible आणि ही खूप महत्वाची भाग आहे की कसं तुम्ही शास्त्र वाचले पाहिजे without getting confused. आणि गोंधळात न You know, I पडता. gave all these messages in the past. आणि भूतकाळमध्ये मी हा You सर्व cannot संदेश take दिले. David's prayer and start to pray. आणि दाविदेच्या प्रार्थना घेऊन तुम्ही प्रार्थना No, करू शकता. वचन में है ना. त्या वचनात आहे. वचन में बहुत सारा चीज है. वचन में ये भी है कि एक पत्थर फेंका तुम भी पत्थर फेंको, एक आंख निकालो तुम भी आंख निकालो. That is also in the word. Go do it. आणि ते देखील वचनात लिहिलंय, तसं तुम्ही करता का? If someone removes your eyes, one eye, you remove another eye. जर कोणी तुमचा एक डोळा काढले तर तुम्ही त्याचा दुसरा डोळा देखील काढा. Someone commits adultery, throw stone and kill him. आणि काही लोक म्हणतात त्याच्यावर दगड मार करून त्याच्यावर It's in the खून करा. Bible. आणि असं शास्त्रात Why didn't you obey that? मग तुम्ही त्याचं पालन का करत See, नाही? you need to be very careful. तुम्ही खूप जपले पाहिजे. Under the new covenant of grace, कृपेच्या नवीन you need to know कराराखाली what to take, what not to take. तुम्हाला कळले पाहिजे काय घेतले पाहिजे काय Some नाही. people get offended. काही लोक नाराज होतात. David said, "Don't take away the Holy Spirit." आणि दाविदाने प्रार्थना केली, तुझ्या पवित्र आत्मा Don't leave माझ्यापासून me. माझ्यापासून काढू नका, मला They सोडू also नका. cried, "Lord, don't leave me." आणि Lord." ते देखील आपण देखील रडतो की प्रभू From- आम्हाला सोडू From where नका. did they get this information? आणि तुम्हाला ही माहिती कुठून From the मिळाली? Word of God. देवाच्या वचनातून. But that is not what you should take. पण ही गोष्टी तुम्ही घेऊ नये That does not belong to you आणि ती तुमची नाही. as a new covenant person, एक नवीन कराराच्या व्यक्ती based म्हणून on grace and what Jesus did. आणि कृपेच्या आधारे जो येशूने केला आहे. Now the Lord's promise is, "I will never leave you." आणि प्रभूच्या आता अभिवचन आहे, मी तुम्हाला कधीच सोडणार You नाही. cannot pray, "Lord, please don't leave me." आणि तुम्ही बोलू शकत नाही की प्रभू कृपा मला सोडू नका. That's why many people are confused. म्हणून अनेक लोक गोंधळून गेले आहेत. Take the right word. योग्य वचन घ्या. You know, family came एक to me. कुटुंब आले Pastor, pray. I'm going for a meeting. आणि पास्टर प्रार्थना करा, मी एक सभेला That the चाललो Lord आहे will be with us. की प्रभू आमच्या बरोबर असेल. I said, "I cannot pray." पास्टरने सांगितलं मी प्रार्थना You करू know, if शकत नाही. others would have been there, they would have prayed जर इतर असते तर त्यांनी प्रार्थना with केली crying. रडून. "Oh, परमेश्वर, उनको कभी मत छोड़ो प्रभु, उनके साथ रहो." That is wrong kind of prayer. आणि चुकीच्या प्रार्थना That's a prayer of unbelief आणि and doubt, अविश्वास आणि शंकाची प्रार्थना dishonoring God. आणि देवाचा अपमान When करतो. the Lord said, "I will never leave जर you," प्रभू म्हणतो मी तुमच्या कधीच you त्याग must करणार, thank Him. तुम्ही त्याला धन्यवाद दिले Stop पाहिजे. crying and pleading. आणि रडण्याच्या आणि विनंती Christians करण्याच्या. thought when they shed tears, God hears. आणि ख्रिस्ती लोकांना वाटतं की जेव्हा ते अश्रू गाळत आहे तेव्हा देव ऐकतो. Begging and pleading and crying. आणि भीक मागणे, रडणे There is a place for these आणि things. ह्या गोष्टींसाठी एक जागा This आहे. cannot be used to manipulate. आणि ह्या गोष्टीचा आपण उपयोग करू शकत नाही हाताळण्यासाठी. No. You must use faith तुम्ही विश्वासाचा उपयोग based केला on the पाहिजे. knowledge of God's word. देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या आधारे. Amen. Okay, let's go to this passage once again. आपण पुन्हा या अध्यायाकडे जाऊया. So this journey was initiated by the Lord. म्हणून हा जो प्रवास आहे प्रभूने सुरू You are केला. a child of तुम्ही God. देवाचे लेकरू He is आहे, our Father. तो आपला पिता So आहे. He has said, म्हणून त्यांनी सांगितले आहे "Come on, की या I will take you to the other मी side. तुम्हाला दुसऱ्या बाजूला घेऊन You जातो. belong to me. तुम्ही माझे आहात. You have believed in me, तुम्ही माझ्यावर विश्वास केला so आहे I am taking you." म्हणून मी तुम्हाला घेऊन So जातो. your faith must be consistent now. म्हणून तुमचा जो विश्वास आहे अटल असला He पाहिजे. has saved you. त्यांनी तुमच्या He will take care कारण of केला you. आहे, तो तुमची काळजी घेणार. Amen. आमेन. As you believed, जसं तुम्ही विश्वास केला, continue to believe निरंतर विश्वास in ठेवा all your life's journey. आणि तुमच्या संपूर्ण जीवनाच्या He प्रवासामध्ये. who said he will never leave आणि you, त्यांनी सांगितलं तुम्हाला कधी सोडणार नाही, he will never break his promise. तो त्याच्या अभिवचन कधीच तोडणार नाही. Amen. आमेन. Okay. Now, first verse. आणि प्रथम वचन The Lord Jesus said, आणि प्रभू येशूने सांगितले "Let us pass unto the other side." आपण दुसऱ्या बाजूला जाऊया. That shows we are all in a journey. हे दाखवत आहे की आम्ही सर्व प्रवासात This is the आहे journey of life. आणि हे जीवनाचा प्रवास आहे. Jesus said to them, येशूने त्यांना सांगितले "Let us." चला आपण Say, "Let us cross over to the other side." आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. This is a very important word. आणि हा खूप महत्वाचा शब्द We आहे. need to remember. आपण लक्षात ठेवले पाहिजे. You need to remember. आपण तुम्ही लक्षात ठेवले You need पाहिजे to remember the fact, the आणि तुम्ही promise. हकीकत व अभिवचनाच्या लक्षात ठेवले पाहिजे. The disciples had to remember आणि शिष्यांना आठवण करावं लागले what the Lord said. की प्रभूने काय The सांगितले entire journey was dependent on this word. आणि पूर्ण प्रवास या वचनावरच अवलंबून होता. They forgot. पण ते विसरून गेले. This is what happens आणि असंच होतो when you forget the word. जेव्हा तुम्ही वचनाला There is विसरून no faith. मग विश्वास नसतो. Many people keep themselves away from the word.
अनेक लोक स्वतःला वचनापासून दूर and they ठेवतात don't have faith, आणि त्यांच्यामध्ये विश्वास and things नसतो happen suddenly, आणि गोष्टी अचानक होतो and they cannot have faith. आणि त्यांच्यामध्ये विश्वास नसतो. When you forget the word, जेव्हा तुम्ही वचनाला when you विसरून neglect the word, जेव्हा तुम्ही वचनाच्या दुर्लक्ष when करता, you don't read the word daily, जेव्हा तुम्ही दररोज वचन वाचत नाही, you cannot have faith. तुमच्यामध्ये विश्वास असू शकत नाही. Amen. आमेन. Don't neglect the word. वचनाच्या The दुर्लक्ष Bible says faith comes by hearing, hearing, hearing. आणि शास्त्र म्हणत आहे विश्वास येतो ऐकून ऐकून व ऐकून. Don't say, I've heard the word. असं म्हणू नका मी वचन I know ऐकलं, this word. मला हे वचन I know माहिती Mark आणि 4:35. मला मार्क 4:35 माहिती आहे. Some people know the whole Bible. काही लोकांना संपूर्ण That means they शास्त्र should माहिती. keep the Bible in their cupboard. त्याच्या अर्थ आहे की त्यांनी कपाटात आपलं Since they पवित्र know it. शास्त्र ठेवले पाहिजे कारण त्यांना माहिती The आहे. Bible doesn't say faith comes by having heard once. आणि शास्त्र म्हणत नाही की विश्वास येतो एकदा ऐकून. एकदाच ऐकलं आता विश्वास आले आता ठेवून द्या कबड मध्ये ऐसा नाही बोलता प्रभू. Faith comes by hearing and hearing and hearing. विश्वास येतो ऐकून व ऐकून व ऐकून. Apostle Peter says, प्रेषित पौल though I have म्हणतो, told you, but I am telling you again. जरी मी तुम्हाला सांगितलंय तरी मी पुन्हा तुम्हाला सांगतो. Some believers, I know it. आणि काही विश्वास बोलतात मला माहिती I आहे. know this. मला ही माहिती आहे. Oh, I know that. मला तो माहिती आहे. So when the pastor says, now I am going to preach to you about Mark 4:35, how Jesus said, let's go. And they get up and walk. अरे ये तो मालूम है. तेव्हा pastor बोलतात, चला मी आता तुम्हाला मार्क 4:35 वरून शिकवत आहे. तेव्हा लोक म्हणतात मला ही माहिती आहे. अध्याय मी निघून And जातो. if they know so much of the Bible, जर त्यांना इतकं पवित्र शास्त्र when the माहिती आहे, crisis come, जेव्हा संकटकाल येतात why don't they fight it? मग ते त्याच्याशी का Why don't लढाई they करत? overcome? ते त्याच्यावर जय का मिळवत नाही? You know, one sister came for एक prayer. बहीण आली प्रार्थनेसाठी Before she could say what was the problem, आणि तिच्या समस्या सांगण्याच्या आधी because some people have the mentality of the law or the works. काही लोकांमध्ये नियमशास्त्राची किंवा कामाची मानसिकता So to असते. impress us, first they will speak about their works. म्हणून आपल्यावर प्रभाव घालण्यासाठी ते त्यांच्या कार्याविषयी Pastor, पहिलं you know, I read the Bible so many की times. पास्टर मी इतका वेळ पवित्र I शास्त्र pray. वाचतो. मी प्रार्थना करतो. I fast. मी उपास I धरतो. cry and pray. मी रडून So प्रार्थना they're करतो. adding many qualifications म्हणून त्यांचे खूप जे गुण आहेत त्याची to जोड करतात merit to receive. जेणेकरून ते लायक होणार You know, मिळवण्यासाठी. I also saw visions. आणि मी दृष्टांत देखील God पाहिलं. gave me a dream. देवाने मला स्वप्न दाखवले I said, after you finish, you tell me what is your problem. आणि पास्टरने सांगितलं तुमच्या बोलणी समाप्त झाल्यावर मला तुमची I said, समस्या if you have so many spiritual qualities, पास्टरने सांगितलं जर तुम्हाला इतका आत्मिक गुण आहे there should be no problem. मग तुम्हाला काही समस्या नसले पाहिजे. Then they'll come to the point. मग ते मुद्द्याकडे येणार. They'll cry. ते रडणार Oh, the devil is attacking me. की शैतान माझ्या I have हमला this करत sickness, I have मला that माझ्यामध्ये हे आजार आहे ते आजार आहे. See, you know, they base everything upon their works. आणि ते प्रत्येक गोष्टी आपल्या कार्यावर You आधारित know, so असतात. many write to me. आणि इतके लोक मला लिहितात You know, by their language, I can understand whether they are following grace or law. आणि त्यांच्या भाषाने मला कळत आहे की ते कृपाचे अनुकरण करत आहे किंवा नियमशास्त्र. Anyone who writes to me जो कोणी मला or लिहितो comes to me जेव्हा माझ्याकडे येतो to talk बोलायला by their language, त्यांच्या by their भाषाने words, त्यांच्या शब्दाने I can discern मी पारखू शकतो whether they are following grace or works. की ते कृपेचे पालन करत आहे किंवा कामाचे. Galatians speaks about the difference between grace and works. आणि गलती करास कृपा व कार्यामध्ये जी फरक आहे त्याच्याविषयी बोलतो. We need to be very careful in this. म्हणून तुम्ही या गोष्टीमध्ये खूप जपले पाहिजे. Okay, let's come back to this topic. आपण विषयाकडे परत येऊ. So, the most important word for the disciples were, let us go to the other side. म्हणून शिष्यांसाठी खूप महत्वाचे वचन होतात, चला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. They should have held it त्यांनी ते वचन धरले पाहिजे because that would keep them through the journey. कारण तोच वचन त्यांना प्रवासामध्ये टिकून In ठेवला the असता. same way, तसंच प्रकारे we are on a journey. आपण प्रवासात You have the word of life. तुमच्याकडे जीवनाचं You वचन must आहे. hold it. तुम्ही ते वचनाला But धरले the पाहिजे, right word, पण योग्य वचन धरले the पाहिजे. grace word, कृपेचे the वचन word that belongs to us आणि जो वचन आपले आहे त्याला as people of grace. जसं कृपेचे लोक आहे म्हणून God sent Jesus as grace, आणि देवाने येशूला कृपा म्हणून not as पाठवले. a judge, एक न्यायाधीश not म्हणून as a नाही condemner. आणि एक दंडित करणारा No, म्हणून no, no. नाही. He sent as grace. त्यांनी येशूला कृपा म्हणून पाठवले. Today we stand आज आपण उभा because आहोत. of Jesus, येशू not ख्रिस्तामुळे, because of our works, आपल्या our कामामुळे नाही, performance, आपल्या our कृतीमुळे, merit. आपल्या योग्यतामुळे No, नाही. Some think that because they are cell leaders or area leaders or group leaders or this, that, they work, so they think they are in favor with God. आणि काही लोक सेल लीडर्स आहे, ग्रुप लीडर्स आहे, एरिया लीडर्स आहे, ते काम करत आहे म्हणून त्यांना वाटत आहे की ते प्रभूच्या नजरेत की प्रभूची कृपादृष्टी त्यांच्यावर आहे.
They're doing a good job. आणि ते चांगल्या गोष्टी करतच आहेत It's very good. आणि खूपच चांगली आहे. Even Paul said, I work harder than all other आणि apostles. पौलाने देखील सांगितलं मी इतर प्रेषितांपेक्षा उत्तम काम But he said, केलं, it's by grace. पण फक्त म्हणतो ती कृपेनेच आहे. Amen. आमेन. It's not based because of your works that God has to bless you, put him in under obligation. आणि तुमच्या कामामुळे असं नाही की देवाने तुम्हाला आशीर्वादित केला पाहिजे, तुम्ही देवाला ऋणाखाली आणत आहे. You know, in our times, आणि आपल्या when I वेळेमध्ये was just growing, जेव्हा मी some प्रभूमध्ये people said वाढत होते, God wanted us so that we can praise him. आणि काही लोकांनी सांगितलं की प्रभूला आपल्याला पाहिजे कारण प्रभूची That इच्छा आहे की means- आम्ही त्याची स्तुती केली नहीं तो पाहिजे. उसको स्तुति नहीं मिलेगा, स्वर्ग सब अंधेरा हो जाएगा. See, that was the thought. आणि असं विचार होता मतलब प्रभु को हम चाहिए, की प्रभूला आपण नहीं हवं तो आहे. उसको कौन प्रेस करेगा, कौन वर्शिप करेगा, मैं नहीं तो. You know, Holy Spirit told me, पवित्र आत्माने मला these people सांगितलं are putting God under obligation. हे लोक प्रभूला ऋणाखाली That आणत means he आहेत. cannot live because he's living because of our praise. अशा अर्थ की प्रभू जगू शकत नाही, फक्त आपल्या So स्तुतीमध्ये in the मुळे प्रभू in the जगत आहे. messages they are giving such things आणि संदेशामध्ये ते अशी गोष्टी that बोलत it is आहेत making people to understand की लोकांची असं I'm समज so झाली important. की मी इतका If महत्वाचा I आहे. don't give him praise, जर मी प्रभूला स्तुती I don't दिली know what will नाही, happen to him. मला माहिती नाही की प्रभूच्या काय होणार. He is not living because of us. आणि प्रभू आपल्यामुळे जीवन We are जगत- living because of him. आम्ही जगत आहे प्रभूमुळे. Amen. आमेन. The life that you have आणि जो जीवन तुमच्यामध्ये it आहे is God breath. आणि ते देवाने श्वास फुंकलेली And the Bible says जीवन आहे. anytime he can call back the breath. आणि शास्त्र म्हणत आहे कधी तो आपला श्वास परत घेऊ शकत We नाही. are living because of him. आम्ही फक्त त्याच्यामुळे जगत आहे. He doesn't need anyone. आणि प्रभूला कुणाची गरज Before नाही. he made us, ते आपल्याला बनवण्याच्या आधी before he made angels, आणि देवदूतांना He was बनवण्याच्या आधी there. तो तर होताच. God is a creator. देव निर्माण करता आहे. There's no one before him, after him. त्याच्या आधी कोणी नाही, त्याच्या नंतर Eternity has come from him. आणि सार्वकालिक प्रभूद्वारे He is not झालेले. living in eternity. आणि तो सार्वकालिक मध्ये जगत नाही Eternity is come from him. आणि सार्वकालिक त्याच्याद्वारे झालेली आहे. Amen. आमेन. He created time. त्यांनी वेळेच्या निर्माण He केलं, doesn't need time. त्याला वेळ नको. See, if he can create, so he has created angels त्यांनी देवदूतांचे निर्माण केलं आहे at one time. एका वेळेस. So let us not put God under obligation. म्हणून देवाला आपण ऋणाखाली आणू नये. Okay, let's come back to this passage. आपण ह्या अध्यायाकडे So परत येऊ. this most important phrase was, आणि हे खूप महत्वाचा शब्द समूह आहे. let us pass to the other side. त्याला आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. Amen. So that means even if storm comes, याचा अर्थ आहे की जरी वादळ आले, if you believe जर तुम्ही विश्वास केला that word will give you faith, आणि तो वचन तुम्हाला विश्वास देणार and you can counter any storm that comes in your journey. आणि कुठलाही वादळ जो तुमच्या प्रवासात येत आहे त्याच्यावर तुम्ही मात करू शकता. So remember this. म्हणून लक्षात ठेवा That word you need to remember. आणि तो वचन तुम्ही लक्षात ठेवले You पाहिजे. don't have to focus or concentrate on the things that happen आणि जे गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत आहेत त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष लावू that will नये, give you natural faith. जो तुम्हाला नैसर्गिक विश्वास देणार. And if you don't look to the word, आणि जर तुम्ही वचनाकडे पाहिले all नाही your life you'll be living by the natural faith. आणि संपूर्ण जीवन तुम्ही फक्त तुमच्या नैसर्गिक So विश्वासाने let जगेल. us, म्हणून आपण, this is the word of fact आणि हे हकीकताचे वचन आहे and supernatural faith. आणि अवलौकिक विश्वास. Amen. Amen. This is based on the fact what God said, आणि ही ह्या हकीकतवर आधारित आहे जो देवानी बोलले. which means He's with us. याचा अर्थ आहे की तो आपल्या बरोबर And the आहे new covenant of grace is in us. आणि कृपेच्या नवीन करारामध्ये तो आपल्या मध्ये आहे. And this fact you must never let it go, आणि ही हकीकत तुम्ही कधी सोडू नये, because this fact will give you faith कारण हाच जो हकीकत आहे तुम्हाला विश्वास to देणार act in times of trouble. आणि संकटाच्या वेळेमध्ये कार्य करण्यासाठी. If I was the devil, which I am not, जर मी शैतान असता जो मी नाही, अच्छा ऐसा है क्या? अगर मैं स्टॉर्म लाया तो ये वचन पकड़ा तो मैं डूबने पड़ेगा. अच्छा, see, if I can be wise, cannot the devil be wise? जर मी हुशार आहे तर मग शैतान माझ्यापेक्षा हुशार नाही का? अच्छा, what will keep these people from the storm that I bring is when they cling to that promise, the fact of the word of God. आणि जो मी वादळ येत आहे त्याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी कुठल्या गोष्टी त्यांना टिकून ठेवू शकत आहे, ती अभिवचन किंवा जो हकीकत देवाने त्याच्या वचनात सांगितले त्याच्याद्वारे. It's not how big storm I bring, आणि किती मोठा वादळ मी but if I आणते. just make them to forget the word, जर मी फक्त त्यांना वचन विसरायला लावले if I make them to not to look to that supernatural faith, आणि जर मी त्यांना फक्त त्या अलौकिक विश्वासाकडे लक्ष लावायची परवानगी keep them दिली, away from the word, त्यांना वचनापासून दूर ठेवले, make them busy in the world, त्यांना जगामध्ये व्यस्त make ठेवले them focus
in the world and have faith from the world. आणि जगावर त्यांचे लक्ष केंद्रित पाहिजे आणि जगामधूनच त्याला विश्वास And मिळाला then if I पाहिजे. bring a small storm also, आणि जर मी छोटासा वादळ देखील I आणले can cause them to fall. मी त्यांना पडायला लावू शकत आहे. Are you seeing this? तुम्ही हे बघत आहात Are का? you seeing this? तुम्ही हे बघत आहात. So what you should do? म्हणून तुम्ही काय केले पाहिजे. I know the devil doesn't want you to know all this. आणि शैतानाची इच्छा नाही की तुम्ही हे सर्व माहिती करून घेतले पाहिजे. Hold on to that promise. आणि त्या अभिवचनाला धरून राहा. Amen. Amen. If the disciples would have held on to that जर promise, शिष्याने ते अभिवचन धरले असते they could have gone through any storm. मग कुठल्याही वादळातून ते गेले असते. That's why the Lord was sleeping. म्हणून प्रभू झोपी गेला होता. I gave them the word. मी त्यांना वचन दिले. I don't have to worry. आता मला चिंता करायची गरज Nothing will happen to काही them नाही. त्यांच्या बरोबर काय because होणार they have the word. कारण त्यांच्याकडे शब्द आहे. But these disciples, पण हे जे शिष्य आहेत they were talking, discussing worldly things. आणि ते चर्चा करत होते जगित गोष्टींविषयी. The more you are focusing on this world, आणि जितका अधिक तुम्ही जगावर लक्ष लावत you आहे forget what the Lord said. तुम्ही विसरून जातात की प्रभू काय So the बोलले. Bible says, म्हणून शास्त्र keep the म्हणतात word close before you. आणि वचन अगदी तुमच्या जवळ ठेवा. See, I'm just discussing the first verse. आणि मी फक्त प्रथम वचन तुमच्याशी बोलत आहे. And to take you from Mark 4:35 आणि मार्क 4:35 पासून to 41. 41 करे. How much time we have? Okay, still time is there. Okay, let me speak more. मी अधिक बोलतो. So they had the word. त्यांच्याकडे शब्द You have the word. तुमच्याकडे शब्द आहे. What is your word? तुमचे शब्द काय आहे. So take the word. म्हणून शब्द घ्या. What is the word for tragedy, for crisis, for sickness, for disease, for problems? आणि संकट काळासाठी, दुर्घटनासाठी, आजारासाठी, रोगासाठी, समस्यासाठी. For example, for काय sickness. उपाय आहे? आजारासाठी उदाहरण. By stripe I was healed. त्याला बसलेल्या फटक्याने मला The आरोग्य Lord मिळाले. said it. प्रभूने सांगितले No sickness, कुठलाही no आजार, plague कुठलाही shall व्याधी come near my dwelling. माझ्या तंबूजवळ येणार नाही. That's the fact आणि ही हकीकत that आहे. gives you supernatural faith. आणि जो तुम्हाला अलौकिक विश्वास देतो. Amen. आमेन. See, you must have some words. आणि तुमच्याकडे काही शब्द असले पाहिजे. Look at Abraham. अब्रामाकडे बघा. He went on for so many years आणि किती वर्षापर्यंत त्यांनी अभिवचन ठेवले. holding to that fact. आणि त्या हकीकताला त्यांनी धरून What was राहिले. that? आणि ती काय The होती? Lord said, प्रभूने you सांगितलं will have many children. तुला अनेक लेकरं होणार. Did he have children? त्याला लेकरं झाले का? All his life he didn't have children. आणि पूर्ण आयुष्यात त्याला लेकरं झाले नाही. And there was no hope to have आणि children त्याला आशाच नव्हते की because त्याला लेकरं he होणार. had crossed beyond childbearing. कारण मूल बाल having होण्याच्या child. पलीकडे तो गेला होता. But he kept holding to that word. पण त्यांनी तो वचन धरून Even राहिला. when it becomes impossible in the natural, जरी नैसर्गिक मध्ये गोष्टी अशक्य होतो the supernatural faith will make the impossible possible. आणि अलौकिक जी विश्वास आहे अशक्य गोष्टीला शक्य You बनवतो. can tell the Lord, अभी बहुत देर हो गया, अभी क्या फायदा, अभी तो बुढ़ा हो गया, अभी तो तुम कुछ नहीं कर सकता. यही टाइम तो प्रभु करता है जब इम्पॉसिबल रहता है, जब इम्पॉसिबल करता है वो सिर्फ परमेश्वर. Amen. The impossible can be made possible because of God. आणि अशक्य गोष्टी शक्य होऊ शकत आहे फक्त देवामुळे. Never limit God. आणि कधीच देवाला मर्यादा घालू नका. Amen. It is we who limit God, not God who limits himself. आम्ही देवाला मर्यादा घालतो, देव स्वतःला मर्यादित करत नाही. So what did the Lord say? म्हणून प्रभूने He काय didn't say let us go and get drowned. आणि No. प्रभूने असं सांगितले नाही त्याला आपण जाऊ आणि मग आपण डुबूया. He didn't even say that, see, I'm giving the word, but still storm will come. No, he didn't say all that. आणि त्यांनी सांगितलं ना मी तुम्हाला वचन देते तरी वादळ येणार The storm आहे. is not a factor when you have the word of promise. असं येशूने सांगितलं नाही. वादळ काय एक हकीकत नाही जेव्हा तुमच्याकडे अभिवचन Or आहे. when you have the word of God. जेव्हा तुमच्याकडे देवाचे वचन He आहे. said, let us go to the other side. प्रभूने सांगितलं चला आपण That दुसऱ्या means बाजूला जाऊ. we याचा अर्थ will pass the storm. की आपण वादळाला ओलांडून जाणार. That means our destination is sure. आपली जी नियती आहे ती खात्रीशीर आहे. Yes, there could be storms on the journey. तरी प्रवासात वादळ असू शकतो Some could be sudden. आणि काय अचानक असू शकते. But your faith in the fact will take you through. पण तुमचा जो विश्वास आहे हकीकतामध्ये ती गोष्टी तुम्हाला पार घेऊन जाणार. Jesus told in advance. आणि येशूने आधीच सांगितले In this world you'll have troubles. ह्या जगामध्ये तुम्हाला संकट असेल But he didn't leave you there. पण तिथेच त्यांनी तुम्हाला देखो, सोडले नाही. बहुत कठिन आने वाला है, बहुत तकलीफ आने वाला, जाओ अभी, ऐसा बोला. He didn't say that. त्यांनी असं सांगितले नाही. He doesn't leave you half. आणि अर्धवाटेतच तो Now तुम्हाला use सोडत all your नाही. problems. किंवा तुम्हीच तुमच्या समस्या Many दूर करा. give prophecies. This will happen. That will happen. अनेक लोक संदेशवाणी देतात हे गोष्टी होणार ते गोष्टी होणार But what is the solution? पण त्याच्यासाठी इलाज Lord काय? says- प्रभूने सांगितले In this world,
या जगामध्ये You'll have troubles. तुम्हाला संकट असेल, But be of good cheer. पण चांगलं धीराचे व्हा. I've overcome the world. मी जगावर जय मिळवला आहे. On one side, आणि एका बाजूला he's showing the crisis, तो संकटकाल the दाखवतो tragedy, आणि दुर्घटना the दाखवतो troubles आणि संकट दाखवत आहे which will come. जी येणार आहे. And if you concentrate on that, आणि जर तुम्ही त्याच्यावरच लक्ष लावले, if you consider that, जर तुम्ही त्याच्यावर विचार if you केला, ponder on that, जर तुम्ही त्याच्यावर if you मनन focus केलं, on that, जर तुम्ही त्याच्यावर लक्ष you'll have लावले, natural faith. तुमच्यामध्ये नैसर्गिक विश्वास असेल. But पण to counter that, त्याच्याशी सामना करायला he gives a fact. तो आपल्याला एक हकीकत So you'll देतो, have supernatural faith. जेणेकरून तुमच्यामध्ये अलौकिक What विश्वास is असेल. that? आणि ती काय आहे, And that is where your concentration should be. आणि तिथेच तुमचं ध्यान असले पाहिजे. Be of good cheer. आणि चांगलं धीराचे व्हा. See, if you're holding on to troubles will come. जर तुम्ही असं धरत आहे की संकट येणार It's आहे in the Bible. आणि The शास्त्रामध्ये Lord said it. प्रभूने सांगितले, In this world, trouble will आणि come. या जगामध्ये संकट येणार, And you're looking to the trouble. आणि तुम्ही संकटाकडेच बघत आहे. And you have natural faith, आणि तुमच्यामध्ये नैसर्गिक विश्वास आहे, which is unbelief जी in the अविश्वास supernatural आहे. faith, आणि which is unbelief in the supernatural. आणि जी अविश्वास आहे अलौकिक मध्ये. But the Lord said, पण प्रभूने सांगितले, be of good cheer. चांगलं धीराचे व्हा, खुश व्हा, There should be your focus. आणि तिथेच तुमच्या लक्ष असले पाहिजे. I have चांगले. overcome the मी world. जगावर जय मिळवला आहे. See, you must know which to consider आणि तुम्हाला समजलं पाहिजे कुठल्या गोष्टीवर तुम्ही and विचार which केला पाहिजे not to आणि consider. कुठल्या गोष्टीवर विचार नाही केला पाहिजे. See, Abraham, the man of faith, अब्राहम जो विश्वासाचा I मनुष्य taught होता, you yesterday. आणि मी तुम्हाला काल The शिकवले, Bible says शास्त्र he म्हणतात, did not consider. आणि त्यांनी विचार केला नाही. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. What you consider आणि ज्या गोष्टीला तुम्ही and what महत्त्व you देता, don't आणि ज्या consider गोष्टीला तुम्ही is महत्त्व देत very नाही, important, plays a very important role in your life. आणि ती खूप महत्त्वाचा भाग तुमच्या जीवनात खेळतो. What is your pride? आणि तुमची प्राधान्य काय Where आहे? is your focus? आणि तुमचे लक्ष कुठे आहे? Where are you? Where do you consider? आणि कुठे तुम्ही विचार करत आहात? That's very important. आणि ही खूप महत्त्वाची आहे. You either live by human faith आणि तुम्ही एकतर मानवी or विश्वासाने live by जगत, supernatural त्या faith. अलौकिक विश्वासाने तुम्ही जगत आहात. What you consider? आणि कुठल्या गोष्टीला तुम्ही महत्त्व देता? Do you consider the first word from Jesus? That in this world you have tribulation. की तुम्ही प्रथम वचनाला शब्द घेताय की ह्या जगामध्ये संकट येईल असं When येशूने you can't सांगितलं. give more consideration there, जेव्हा तुम्ही तिथे अधिक विचार केले, महत्त्व दिले, fear comes. मग भीती येतो. And fear is the opposite of faith. आणि जो भीती आहे विश्वासाच्या विरुद्ध आहे, It paralyzes you. तो तुम्हाला पक्षघात करतो. It is unbelief against the supernatural faith. आणि ही अविश्वास आहे अलौकिक विश्वासाच्या विरुद्ध. Amen. आमेन. You must consider the next part. आणि तुम्ही दुसऱ्या भागाला महत्त्व दिले पाहिजे. Can you see this? तुम्ही असं The म्हणू Lord शकता. is saying प्रभू म्हणत आहे that in this world you'll have trouble. की या जगामध्ये तुम्हाला संकट But असेल, in the midst of that पण trouble, त्या संकटाच्या मध्ये cheer up. खुश व्हा. Many people will be offended. अनेक लोक हाँ? नाराज होणार. They say, क्या प्रभु को समझता नहीं क्या? मैं तकलीफ में हूं और प्रभु बोलता हंसो, खुश रहो, cheer up करो. ये कैसा है? Religious minded people, आणि धार्मिक law मानसिकता, minded people, नियमशास्त्राची works mentality मानसिकता, people, कार्याची मानसिकताचे लोक, slave mentality people गुलाम मानसिकताचे लोक will be offended. ते नाराज होतील. If we tell someone जर आपण कुणाला सांगितले who is suffering, जो दुःख सोसत आहे cheer up brother, की आनंदित हो क्या भाऊ, cheer up? इसमें काय क्या आनंदित cheer हो? up है इतना? हाँ, बीमारी में कोई cheer up ऐसा बोलता है क्या? You must show pity. तुम्ही दया दाखवले पाहिजे. People want that. लोकांना People want sympathy. लोकांना करुणा पाहिजे, They don't सहानुभूती want पाहिजे. faith. त्यांना विश्वास नको, They'll be offended. ते नाराज होतील. But if someone says, पण जर कोणी "Arey, बोलतो you're sick or what? तू आजारी I आहे, know how sickness is bad. मला माहिती आहे आजार किती वाईट आहे, Hey, I feel so pity. मला खूप वाईट वाटते, I don't know why God brought this. आणि मला माहिती नाही देवाने हे कशाला आणले, I don't know. मला I'm माहिती really आहे. feeling so bad for you. आणि मला खरोखरच तुमच्यासाठी And खूप you वाईट, love that language. आणि तुम्हाला ती भाषा खूप आवडते, That is taking you into bondage. आणि ते तुम्हाला बंधनात That घेऊन is not जाते. freeing you. ही गोष्टी तुम्हाला मुक्त करत But if नाही. someone says, पण जर कोणी सांगितले cheer up, brother, की आनंदित हो भाऊ, you will not like it. तुम्हाला ते आवडणार नाही. But this is the language of faith. पण ही विश्वासाची भाषा आहे. You must know who is your friend, who is your enemy. आणि तुम्हाला समजले पाहिजे तुमचे मित्र कोण आहे, शत्रू कोण आहे. Many people, when we preach grace, they think we are the enemies.
आणि अनेक लोकांना वाटतं जेव्हा आम्ही कृपेचा प्रचार करतो तेव्हा आम्ही त्यांचे शत्रू आहे. See, look at this, what Jesus said. आणि ह्या गोष्टीकडे What are you going to बघा do? आणि तुम्ही काय Are करणार? you going to get offended? तुम्ही नाराज होणार? Jesus said, you will have troubles. आणि येशूने सांगितलं तुम्हाला Problems. संकट असेल, समस्या असेल, But cheer up. पण आनंदित हो. This is good news. आणि ही चांगली बातमी आहे. You will be offended if you don't know grace. तुम्ही नाराज होणार जर तुम्हाला कृपा माहिती नाही तर. That means त्याचा अर्थ it आहे is possible की शक्य आहे to cheer up की आनंदित व्हायला. in the midst of trouble. संकटाच्या मध्ये आनंदित Why? व्हायला शक्य आहे का? Because the next word, कारण दुसरं वचन म्हणत आहे, Jesus said, येशूने I सांगितलं have overcome the world. मी जगावर जय मिळवला आहे. Amen. आमेन. The overcomer is in you. आणि जो जय मिळवणारा That's what the तुमच्यामध्ये Lord says. You are an overcomer now. म्हणून येशू म्हणत आहे, प्रभू म्हणत आहे, तुम्ही महाविजय Not आहात. because of yourself. तुमच्या स्वतःमुळे Not नाही. because of your merit. तुम्ही तुमच्या योग्यतामुळे Because नाही. of Jesus, येशू ख्रिस्तामुळे the overcomer जो who is in जय you. मिळवणारा आहे, जय देणारा आहे, जो तुमच्यात आहे. So cheer up. म्हणून आनंदित हो. Are you understanding this? तुम्हाला कळत आहे का? You know, you need to learn much about this. आणि तुम्हाला ह्याच्याविषयी अधिक शिकवण घेतला See, पाहिजे. though Jesus did not promise smooth sailing, जरी येशूने सांगितले नाही की तुमचा जो प्रवास आहे मौसूद असेल, but आरामदायी he असेल, did promise a safe journey. पण त्यांनी आपल्याला एक सुरक्षाचे प्रवासाचे अभिवचन दिलं. You will सुरक्षित pass प्रवासाचे over. की तुम्ही ओलांडून You know, जाणार. Jesus is the Passover lamb. आणि येशू ओलांडण्याचा पोकरा आहे. Okay, now how much time we have left? Time up? 10 minutes. Okay, just 5 minutes. We'll close then. आणि 5 मिनिट आहे आपण समाप्त Actually, करूया. I told you about Mark 4:35, no, 36. आणि मार्क 4:35 विषय सांगितले. I said I'm going to speak to you about Mark 4:35 आणि मार्क 4 विषय मी तुम्हाला सांगणार आहे, onwards. 35 पासून. But we don't have that much time. पण आता आपल्याकडे इतकं वेळ नाही. We'll see just for 5 minutes more, and then we will go further. पण 5 मिनिटासाठी We'll बघूया. see next week then, you मग know, आपण पुढच्या आठवड्यात बघूया. because I told you I'll be teaching from Mark 4:35 आणि मार्क 4:35 पासून मी तुम्हाला शिकवणार to आहे 41. 41 पर्यंत. So we just finished Mark 4:35, आपण मार्क 4:35 the first verse. प्रथम वचन समाप्त केले. You know, I like to go in deep in the word. आणि वचनात खोलीत जायला मला खूप आवडतं. Okay. We'll take the same passage आपण सारखाच in Luke 8:23. लूक 8:23 Here मध्ये it says, इथे म्हणत आहे, as they sailed. जसं त्यांनी प्रवास केले. This speaks of, you know, life usual, calm and quiet and peaceable. आणि हे दाखवत आहे की जो जीवन आहे एकदम शांत आहे, शांतिमय आहे, आरामदायी आहे. You know, everything is so peaceful. आणि प्रत्येक एक गोष्टी So इतकं comfortable. शांतिमय, इतकं आरामदायक You know, आहे. sometimes the devil makes us very comfortable कधी कधी शैतान आम्हाला खूप आरामदायी so बनवतो. that we are not aware of जेणेकरून suddenlies. आपल्याला जी अचानक उद्भवून येणाऱ्या गोष्टी, शीघ्र येणाऱ्या गोष्टींविषयी आपल्याला माहिती नाही. If you are not prepared, जर तुम्ही तयारीत नाही suddenlies can shake you. आणि जी अचानक किंवा शीघ्र असणारी जी गोष्टी आहे तुम्हाला हलवू शकत आहे. And the devil wants to come unaware. आणि शैतानाला पाहिजे की तुम्हाला न माहिती When you're- असण्याच्या वेळेस तो आला पाहिजे. When you are least prepared, जेव्हा तुम्ही खूप कमी तयारीत he असते wants to attack you. तेव्हा त्याची इच्छा आहे की तो तुमच्यावर हल्ला केला. When you lose ground of the word, जेव्हा तुम्ही वचनाच्या भूमी गमावतात then he comes. मग तो येतो. He's very clever. आणि तो खूप हुशार आहे. He knows if he comes when you are in the word, he will have to run away. त्याला माहित आहे जेव्हा तुम्ही वचनात आहे आणि जेव्हा तो आला त्याला वळून जावं लागेल. See, when the disciples were smooth sailing, जे शिष्य होते मौसूद प्रवास करत होते, आरामदायक when प्रवास there was करत no होते, problem, आणि जेव्हा समस्या नव्हते, when they were not looking to the word, जेव्हा ते वचनाकडे बघत नव्हते, that's the time storm आणि came. त्या वेळेतच वादळ आले. Amen. You know, many Christians say, आणि अनेक ख्रिस्ती म्हणत आहे, oh, these pastors are saying this problem, that. I say, nothing happening. In my life, everything's so smooth. आणि पास्टर म्हणत आहे, हे समस्या ते माझ्या जीवनात तर काय होत नाही, सर्व Nothing is आरामदायक happening. आहे, काय सर्व मौसूद आहे, काय नाही. That's the trick of the devil. आणि ही शैतानाची युक्ती आहे. When you're least expecting, आणि जेव्हा तुम्ही खूप कमी अपेक्षा when your करत mind is not on the word, जेव्हा तुमच्या मन वचनावर नाही, when your mind is in the world, जेव्हा तुमच्या मन जगावर when आहे, you're least expecting anything to happen, जेव्हा तुम्ही खूप कमी अपेक्षा करत आहे की काय होणार आहे, then it happens. मगच तेव्हा अचानक गोष्टी होतो. Amen. आमेन.
This is the truth of life. आणि ही जीवनाची सत्य आहे. See, the mouse trap those times, आणि त्यावेळेस जे उंदीराचा सापळा होता, you know, those times, आणि त्यावेळेस it could be cruel today, आणि ती आज क्रूर असेल, but during our time, पण आमच्या काळामध्ये, you know, I'm about 62 years plus. आणि 62 वर्षाच्या वरमध्ये Those झालेले. times, आणि त्यावेळेस we used to keep mouse trap, आम्ही उंदीराचा सापळा ठेवत होतो, and behind आणि we मागे used to keep one, dry fish, आणि मागे एक सुकलेला मासा ठेवत होते, and we used to सुकट go away. ठेवत होते, आणि आम्ही निघून जात होते. The rat would come, मग उंदीर येत होते, and it would come येत होते at the door. दारापाशी, Sir, nothing is happening. आणि म्हणत Again, it would होते run away. परत जात. Again, it would come little more deeper. परत अजून आत येत होता, It says, "Arey, nothing is happening. आणि म्हणत होता की काय होत नाही. Everything is so fine. आणि प्रत्येक गोष्टी Everything comfortable." आणि सर्व काय आरामदायी आहे. Again, it goes. परत तो जातो, Again, it comes little more deeper. आणि अजून तो अजून खोल जातो आत. Then it gets faith. मग त्याला विश्वास मिळतो Oh, nothing is happening. की काय होत नाही. So in the end, there is that the dry fish. आणि शेवटी तिथे एक सुकट आहे. So when it goes there inside जेव्हा तो एकदम आत जातो and pulls it, आणि त्या सुकटाला trapped. खाली अडतो, मग त्याच्या जो सापळाचा दार बंद होतो. that is the devil's trick. आणि ही शैतानाची युक्ती आहे. When you're just on the borderline जेव्हा तुम्ही अगदी किनाऱ्यावर आहे of your spiritual faith, तुमच्या आत्मिक he will विश्वासाची, not touch you. तो तुम्हाला हात लावणार So, नाही. but you leave the borderline, आणि जेव्हा तुम्ही किनारा सोडून enter into no faith, आणि विश्वास नाही ह्या he अशा still क्षेत्रामध्ये doesn't प्रवेश- attack you. तरी तो तुम्हाला तुमच्यावर हल्ला So करत that नाही. your faith is, जेणेकरून तुमचा विश्वास आहे कुछ नहीं होता है. की काय नाही, Nothing is happening. काय होत नाही. I'm so blessed. इतका आशीर्वाद Yeah, I'm not going to church. मी मंडीत जात I'm not नाही, reading the मी Bible. वचन I'm वाचत not praying. नाही, मी प्रार्थना I'm not करत, living a life, godly life. मी दैवी जीवन जगत Nothing नाही. happens. काय होत In fact, नाही. I'm blessed. मी तरी मी आशीर्वादित आहे. And you have more faith in the natural. आणि तुम्हाला अधिक विश्वास असतो And you नैसर्गिक, go more deeper आणि तुम्ही अधिक मग खोल and जातात, deeper and deeper. आणि खोल व खोल जातात. And the devil knows. आणि शैतानाला माहिती आहे, अभी तो वचन से बहुत दूर गया. Now he's gone far away from the आता word. तो वचनापासून खूप दूर गेला आहे. Now if I attack him, आता जर मी त्याच्यावर हमला केला, it is too late. Now I can attack him. आता वेळ बरोबर आहे, मी Then he आता brings the त्याच्यावर, attack. हल्ला आणतो, मग तो अचानक आपल्यावर हमला आणतो. Amen. आमेन. See, this is the way the devil works. आणि अशा प्रकारे शैतान काम करतो. You know, I gave the word, आणि तुम्हाला, Proverbs 4. You must hear that word. आणि तुम्ही ते वचन ऐकले पाहिजे. Okay, so everything was so unpredictable, everything was so comfortable, आणि प्रत्येक गोष्टी सर्व शांतिमय होता, आरामदायक and they were होता. discussing and talking and आणि ते enjoying. चर्चा करत होते, आनंद करत होते, Uh, बातचीत करत होते, they even forgot the word. आणि ते वचनाला विसरूनच Yeah. गेले. So they were living their own life ते आपल्या nicely. स्वतःचे जीवन जगत होते. And then Mark 4:37 आणि says, मार्क 4:37 मध्ये and there suddenly rose a storm. मग अचानक वादळ उद्भवले. Say this, you know, there are suddenlies in life. आणि जीवनामध्ये शीघ्र असं गोष्टी You असते. know, Holy Spirit gave me about the suddenlies. आणि पवित्र आत्माने मला शीघ्रताविषयी And I सांगितले. gave a separate message on the suddenlies. आणि अचानक गोष्टींवर मी तुम्हाला एक संदेश दिला You होता, must go there and hear. आणि तुम्ही ते संदेश ऐकले That is पाहिजे. a powerful message from Holy Spirit. आणि तो एक सामर्थ्यशाली संदेश आहे पवित्र You know, आत्मा. there are suddenlies in a life's journey. आणि आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये अचानक When you शीघ्र अशी गोष्टी least असते. expect it. जेव्हा तुम्ही कमी अपेक्षा करत आहे, Don't think suddenlies will not happen because Jesus is in me. आणि No, असा no, no. विचार करू नका की शीघ्र गोष्टी होणार नाही कारण येशू माझ्यामध्ये आहे The word of God is there. आणि देवाचे वचन आहे. You need to put the word to work. आपण वचनाला कार्यात आणले पाहिजे. Jesus was in the boat. येशू नावेत होता, They had the word. त्यांच्याकडे शब्द होता, But suddenlies happened. पण शीघ्र अशी गोष्टी झाली. The Lord did not stop the suddenlies आणि happening. प्रभूने ती शीघ्र घडणारी गोष्टीला थांबवले नाही. Suddenly is good. आणि शीघ्र घडणारी गोष्टी चांगली आहे, It makes you prepared. आणि ती तुम्हाला तयारीत ठेवते. Suddenly always prepares you. आणि अचानक जी गोष्टी येते ती नेहमी तुमची तयारी Why करते. is the rapture suddenly? आणि स्वर्गग्रहण शीघ्र का आहे? So that you'll prepare. जेणेकरून तुम्ही तयारी करणार. So in a positive sense, suddenlies are good. आणि सकारात्मक रीतीने जी शीघ्र घडणारी गोष्टी चांगली आहे. Since you don't know when the Lord is आणि coming, तुम्हाला माहिती नाही की कधी प्रभू येत so आहे, you'll prepare yourself. म्हणून तुम्ही स्वतःची तयारी What करता. if he comes now? आणि काय होणार जर प्रभू आता आले? So you'll prepare daily. म्हणून तुम्ही दररोज तयारी So करणार. suddenlies are good. म्हणून शीघ्र घडणारी गोष्टी चांगली आहे. Amen. Amen. In one sense, it is very good. आणि एका मान्याने ती खूपच चांगली If the आहे. Lord tells you, पण प्रभू जर तुम्हाला I'm सांगतो coming after
2 months. 2 महिन्यानंतर मी येतो. So 1 month you'll enjoy. 1 महिना तुम्ही आनंद करणार And the last month you'll prepare. आणि शेवटच्या महिन्यामध्ये So तुम्ही the तयारी Lord करा. doesn't tell you म्हणून प्रभू तुम्हाला काय बोलत when असतात is coming, की कधी तो so येत that you'll prepare every day. जेणेकरून दररोज तुम्ही तयारीच So करणार. look at this life's journey. आणि ह्या जीवनाच्या प्रवासाकडे बघा. Suddenly, when अचानक you least expect it, जेव्हा तुम्ही कमी when you're अपेक्षा, not ready, जेव्हा तुम्ही तयारी when you're करा, not thinking about any trouble, जेव्हा तुम्ही कुठल्या संकटाविषयी विचारच करत नाही, suddenly this happens. मग अचानक गोष्टी घडतो. Now, that's not the time to prepare. आणि ती काय तयारी करण्याची वेळ नाही. When the tragedy strikes, जेव्हा संकट येतो you know, so now from now on, I will study the Bible. No, आणि no, no, जेव्हा no. आपत्ती येतो तेव्हा तुम्ही म्हणू शकत नाही आता मी शास्त्र वाचतो. No, you can do it, तुम्ही करू but शकत it आहे takes time पण त्याला वेळ लागतो to become mature. प्रौढ होण्यासाठी. Amen. It's not just one time you read the Bible and become mature. No, आणि no, असं नाही एकदा तुम्ही पवित्र शास्त्र वाचले तुम्ही प्रौढ no. होतात. It takes time. त्याला वेळ लागतो. God has given us time. देवाने आपल्याला वेळ दिलेली आहे When one day goes, आणि एक दिवस जेव्हा it जातो doesn't come back again. आणि तो दिवस परत येत नाही. Remember that always. हे गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एक दिन जो गया वापस कभी नहीं आने वाला है. The day that is gone आणि जो दिवस गेला आहे is gone forever. तो युगानुग साठी गेला आहे. You cannot bring it back. तुम्ही ते परत आणू शकत नाही. Every day we are losing it. आणि दर दिवस आम्ही गमवत आहे. Either you did some good things or bad things. एकतर तुम्ही काही चांगल्या गोष्टी केल्या किंवा वाईट गोष्टी केल्या. Every day gives you day to mature. आणि दररोज तुम्हाला वेळ देतो प्रौढ होण्यासाठी, Either to grow up एक तर वाढण्यासाठी or not to grow up. किंवा न वाढण्यासाठी. Amen. आमेन. God has given a portion of Dev- every day for you. देवाने दर दिवसाच्या एक वाटा तुम्हाला You know, दिलेली Holy आहे. Spirit told me पवित्र आत्माने मला सांगितलं every morning is a new day. आणि दर सकाळी एक नवीन दिवस आहे. Every morning reminds you दर सकाळ तुम्हाला आठवण करून that देतो God has given you one more day. की देवाने तुम्हाला अजून एक दिवस दिलेली If you आहे. are alive today, जर तुम्ही आज जिवंत आहे it is God's grace. ही देवाची कृपा He आहे expects something from you आणि तो तुमच्यापासून काय गोष्टीची अपेक्षा to करतो. use that day wisely. म्हणून सुज्ञतेने त्या दिवसाचा उपयोग करा. Amen. आमेन. Don't take wrong advantage because one day has been given to you. आणि चुकीचा फायदा घेऊ नका कारण एक दिवस अजून तुम्हाला देण्यात आले See, आहे म्हणून. this is a temporary life. आणि ही तात्पुरता जीवन आहे, We have तात्कालिक जीवन. eternal life in heaven. आणि आपल्याकडे सार्वकालिक जीवन आहे We have स्वर्गामध्ये. eternal life here. आणि आपल्याला हे सार्वकालिक And जीवन based on येतं. that, we're going to live forever. आणि त्या सार्वकालिक जीवनाच्या आधारे That's आम्ही God kind of life युगानुयुगासाठी we have. जगणार आहेत असं देव प्रकारचे जीवन We have आपल्यामध्ये to आहे. pass this journey. आपल्याला फक्त हे प्रवास पूर्ण Amen. करायचा आहे Every day is given as grace. आणि दररोज आपल्याला कृपा म्हणून दिली आहे. Suppose कल तुम नहीं कर सका, सुबह मॉर्निंग बोलता आज करो. Amen. आमेन. Suppose yesterday you didn't do anything. समजा काल तुम्ही You काय didn't केले, pray, you didn't read the तुम्ही Bible, प्रार्थना केले नाही, वचन वाचले you didn't नाही, live for God. तुम्ही देवासाठी जगले नाही. When you get up in the morning, जेव्हा तुम्ही सकाळी उठता praise God. प्रभूची स्तुती असो. Though yesterday I didn't do anything, जरी काल मी काय केला God नाही, has given me one more day. प्रभूने अजून एक दिवस मला दिलेली Let me आहे. make use of this day. ह्या दिवसाचा मी उपयोग करतो. God is long suffering. देव सहनशील आहे. Amen. Amen. Okay, how much time we have now? It's over. Okay, okay. You know, we could only finish one verse. आपण एकच वचन समाप्त करू शकत होता. Mark 4:36. आणि मार्क 4 And 35 आणि 36. yeah, 35 वचन. आणि 36 36. 4:35 and 36 we could आणि complete. 4 35 आणि 36 आम्ही पूर्ण करू शकले. But we have so much पण till आपल्याकडे खूप आहे 41 verse. 41 वचनापर्यंत. So we'll see that next time. मग ते पुढच्या But it वेळेस is आपण very पाहू. powerful. पण खूप सामर्थ्यशाली I आहे. want you to know this message. माझी इच्छा आहे की तुम्हाला हे संदेश समजले पाहिजे. But पण do share it with everyone. प्रत्येक लोकांबरोबर हा संदेश शेअर You करा. know, I told you yesterday, जसं काल मी तुम्हाला when you सांगितलं go to heaven, जेव्हा तुम्ही स्वर्गात you know, there जाणार, are many who will come to meet you. अनेक लोक तुम्हाला भेट And you देण्यासाठी say, I येणार. know you. आणि ते बोलणार मी तुम्हाला जाणतो. You'll say, but I don't know you. तुम्ही बोलणार मी तुम्हाला ओळखत नाही. They'll say, I know you. ते बोलणार मी तुम्हाला ओळखतो. Because you shared that message, कारण तुम्ही ते संदेश शेअर केले. I was saved. माझे I तारण was झाले. blessed. मी आशीर्वादित I झाले. am here because of that message. आणि त्या संदेशामुळे मी So- आज इथे आहे. So, if you're expecting a great follower जर तुम्ही एक महान अनुयायीची or many अपेक्षा to know you, किंवा अनेक लोक तुम्हाला ओळखले पाहिजे अशी Share तुमची अपेक्षा आहे. the right messages, योग्य जे संदेश आहे not the तुम्ही ते doom share and gloom करा. आणि messages, उदास व not विनाशाचे the संदेश, negative messages, नकारात्मक संदेश नाही. the message of grace. आणि Message of कृपेचा grace. संदेश तुम्ही वाटले पाहिजे, शेअर केले Okay, पाहिजे. now we have the Lord's Supper. आता आमचे
कडे प्रभू भोजन आहे, आम्ही Yeah. प्रभू भोजन So we करणार are आहे. placing this before you. आणि हे आम्ही तुमच्या पुढे ठेवत Be आहे. ready. तयारीत राहा. You also bring, see, look at this wonderful Lord's Supper. Can you see it? I don't know. See, this we have here. Okay. Okay. So now we are celebrating. आता आम्ही साजरा करत आहे. The Lord's Supper is a celebration. आणि प्रभू भोजन एक उत्सव आहे. It's not a funeral service. हे मयतीची सभा You know, नाही. many will tell you now you cry. आता खूप लोक बोलेल तुम्ही रडा. Rada, rada, ata, shama baga, radun, radun. See, this is not the time. This is a time of celebration. आणि ही उत्सवाची वेळ आहे. We turn everything into funeral service. आम्ही प्रत्येक सभेला मयतीच्या सभामध्ये बदलतो. Everything into a crying session. आणि प्रत्येक सभेला रडण्याच्या सभा बनवतो. We try to manipulate God in our crying so that He blesses us. आपण आपल्या रडण्यामध्ये देवाला हाताळण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ते आपल्याला आशीर्वाद देऊ शकतो. No, that is faith in yourself, आणि तो आहे विश्वास तुमच्या not स्वतःमध्ये. faith in what Jesus did. आणि येशूने काय केलंय त्याच्यावर विश्वास Crying नाही. is not wrong. आणि रडणे चुकीचा नाही. You know, I also cry when I praise God आणि जेव्हा मी प्रभूची स्तुती करतो तेव्हा मी देखील because I'm रडतो. touched by His greatness. कारण त्याच्या महानतेने When मी I'm स्पर्शित touched होतो. by His goodness, त्याच्या चांगुलपणाद्वारे मी स्पर्शित होतो. how good He is, की किती चांगला आहे देव, that He sent की Jesus, त्याने येशूला that पाठवले, today I was standing की आज मी उभा राहू because शकतो. of Jesus, फक्त येशू ख्रिस्तामुळे मी having उभा done राहतो. nothing, मी तर काय केला नाही. being a sinner, आणि पापी असून yet by His grace, तरी त्याच्या कृपेने when I believed, जेव्हा मी विश्वास He केला, made me a saint. त्याने मला एक संत बनवले. You know, tears come from my eyes. मग अश्रू माझ्या डोळ्यात Those आले. tears are precious, आणि ते जे अश्रू आहे मूल्यवान आहे. and He stores it in a bottle. आणि तो बुदल्यामध्ये तो साठवून ठेवतो. Amen. Not that manipulative tears. आणि ते हाताळणारी अश्रू नाही. That is wrong. आणि ती चुकीचं आहे. This is a celebration. आणि हे एक उत्सव आहे. Amen. आमीन. This is based on the finished work of Jesus. आणि हे येशू ख्रिस्ताच्या समाप्त झालेल्या कामाच्या आधारे आहे. Because He did it, आणि त्यांनी हे केल्यामुळे I'm eating and partaking of the blessing. मी आशीर्वादामध्ये सहभागी I'm होत not आहे. partaking of the condemnation. आणि दंडाग्याची मी I'm सहभागी not होत partaking of the judgment. आणि न्यायाची मी सहभागी होत नाही. It's not making me feel guilty. आणि ही गोष्टी मला दोषी वाटायला It's देत नाही. not condemning your sin. आणि तुमच्या पापाला दंडित करत नाही. This is paid for. आणि ह्याची भरपाई झाली It's आहे. speaking good things for you. आणि ही तुमच्या विषयी चांगली गोष्टी बोलत आहे. You know, there was a family who came during the Lord's Supper from another church, आणि एक दुसऱ्या मंडळीतून एक कुटुंब आले होते प्रभू and the भोजनासाठी. mother was telling her daughter, आणि आई मुलीला "You सांगत don't होती, partake. तू सहभागी हो You नको, fought at home." तू घरी भांडली. Oh man, it's not condemning you. आणि ही प्रभू भोजन तुम्हाला दंडित करत नाही. It is good news आणि ही चांगली बातमी that आहे your sins are paid for. की तुमची पापांची फेड Your झाली. sickness is paid तुमच्या for. आजाराची Your फेड curse झाली. is paid for. तुमच्या शापाची फेड झाली आहे. Amen. आमेन. It's a finished work. आणि हे समाप्त झालेले काम आहे. Let's celebrate Jesus. आपण येशूच्या साजरा करूया. You know, when pastors talk about this, condemnation, it's making us to focus on ourselves. जेव्हा पास्टर दंडाग्याविषयी इतर गोष्टींविषयी बोलत आहे, मग ते लक्ष आपल्यावर केंद्रित करत आहे. About our unworthiness. आपलं अयोग्यता So they विषयी. cry. म्हणून ते So रडतात, they can become worthy. जेणेकरून ते लायक होऊ You know, शकतात. crying doesn't make you worthy. आणि तुमच्या रडणे तुम्हाला लायक Believing बनवते. in Jesus who is worthy makes you worthy. आणि येशूवर विश्वास करणे जो लायक आहे हे गोष्टी तुम्हाला लायक बनवतो. In any deserving. आणि कुठल्याही स्थितीमध्ये Only आम्ही Jesus लायक is. नाही, फक्त येशू लायक By आहे. believing, आणि विश्वास करून we get this honor. विश्वास करून आपल्याला हे मान Amen. मिळतो. आमेन. Okay. Now, one day, exclusively, I'll preach or teach on this Lord's Supper. आणि एक दिवस संपूर्ण रीतीने मी तुम्हाला संपूर्ण संदेश प्रभू Okay, this is a भोजनावर blessing. देणार आहे. हा आशीर्वाद आहे. If you take it the right way. जर तुम्ही योग्य रीतीने घेतले तर. Otherwise, you can drink the whole bottle also, nothing will happen. नाहीतर तुम्ही संपूर्ण बाटली जरी प्याले तरी काय Don't होणार. think when you drink, you will be healed असं नाही, जेव्हा तुम्ही पिणार तुम्ही आशीर्वादित होणार or you'll be forgiven. किंवा तुमची क्षमा When होणार. you eat, you'll be healed. जेव्हा तुम्ही खाणार तुम्हाला आरोग्य मिळेल असं नाही. Based on what Jesus did, येशूने जो केला आहे त्याच्या आधारे we are healed. आम्ही We are आरोग्य forgiven. आहे, आमची क्षमा झाली आहे. This is the fruit of faith. आणि ही त्या गोष्टीच्या फळ Our आहे. partaking. आपला सहभागी Our होणे partaking is a partaking in the blessings, आणि आपला सहभागी त्या आशीर्वादामध्ये सहभागी in the होणे, healing. आरोग्यामध्ये. Amen. Okay, let's do that way, in the right way. आपण योग्य रीतीने The करूया. Lord Jesus, on the same night in which he was betrayed, he took bread. ज्या रात्री प्रभू येशूला धरण्यात आले त्या रात्री त्याने भाकर Now you also घेतली. take it. तुम्ही देखील हे भाकर घ्या. And when he had given thanks,
आणि जेव्हा त्यांनी धन्यवाद दिले, Look at Jesus. आभार He मानून gave thanks. त्यांनी आभार उनका मानले. नुकसान और हमारा फायदा के लिए उसने धन्यवाद दिया. बहुत लोग धन्यवाद खुद का फायदा के लिए देते हैं, मगर प्रभु ने उसका नुकसान के लिए भी धन्यवाद दिया, क्योंकि वो चाहता है कि हमारा फायदा हो. धन्यवाद. Thank you, Lord Jesus. He said, take, eat, this is my body which is broken for you. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, तुमच्यासाठी आहे, माझ्या Do स्मरणात हे this करा. in remembrance of him. माझ्या स्मरणात हे करा. If I speak about you, you'll remember yourself. जर मी तुमच्याविषयी बोलले तर तुम्ही स्वतःविषयी विचार करणार. We must speak about Jesus. तुम्ही येशूविषयी बोलले पाहिजे. So let's say, thank you, Jesus, आपण बोलूया, धन्यवाद येशू, that your body was broken की तुझे शरीर मोडण्यात आले, for my sickness. माझ्या आजारासाठी, माझ्या शापासाठी. You took all that upon yourself, तुम्ही हे सर्व गोष्टी तुमच्यावर घेतले, gave me a divine exchange. मला दैवी रदबदली दिली. Now I'm not partaking of sickness आता मी आजाराशी सहभागी or होत नाही disease किंवा or रोगाची curse. किंवा शापाची I'm सहभागी होत नाही. partaking of the blessing. मी आशीर्वादाच्या of सहभागी divine होत health. आहे. दैवी आरोग्याचे सहभागी होत आहे. Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. This time is to remember you, Lord. आणि ही वेळ तुझ्या स्मरण Because करण्याची of वेळ. you, तुझ्यामुळे we can believe in blessing and healing. आम्ही आरोग्य व आशीर्वादावर विश्वास करू Though शकतो. we are getting it free, जरी आम्हाला मोफत मिळत आहे, you paid for it. तुम्ही त्याच्यासाठी You भरपाई suffered केली. it तुम्ही त्याच्यासाठी दुःख सोसले and brought this blessing आणि ही आशीर्वाद तुम्ही to आणले give us freely. आम्हाला मोफत देण्यासाठी. Thank you, Lord Jesus. धन्यवाद Thank you, प्रभू thank you, येशू. thank you. धन्यवाद प्रभू Now येशू. I'm a partaker of the blessing. आता मी आशीर्वादाचा एक सहभागी आहे. Let's all eat together. चला आपण एकत्र मिळून खाऊया. Okay? Have you taken it? तुम्ही घेतले Okay, का? now, in the same manner, he also took the cup when he had supped, saying, this cup is the New Testament in my blood. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. We are under the new covenant of आणि grace कृपेच्या नवीन कराराखाली आहे, by the blood of Jesus. येशूच्या रक्ताद्वारे. Amen. आमेन. Jesus instituted this new covenant. येशूने हा नवीन करार स्थापित केला. Jesus has shed his blood येशूने आपल्या रक्त for all our sins, आपल्या सर्व पापांसाठी, past, present, future. भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची. You have to believe it. तुम्ही फक्त विश्वास केला Even पाहिजे. what you're going to sin tomorrow आणि जे तुम्ही उद्या पाप is करणार paid आहे for. त्याची फेड झाली If you आहे. don't believe, जर तुम्ही विश्वास केला नाही then there's fear. मग भीती आहे. Why? का? Because Jesus won't come back again to pay for your sin. कारण येशू परत येणार नाही तुमच्या पापाची फेड So करण्यासाठी. what are you going to do? मग तुम्ही काय करणार? That sin will not be forgiven. आणि त्या पापाची क्षमा होणार नाही. How can we go to heaven? मग आपण स्वर्गात कसं जाऊ So शकतो? you have to believe म्हणून तुम्ही विश्वास केलाच पाहिजे that even your future sins are paid for. की तुमची भविष्याची पापाची देखील भरपाई झाली आहे. Amen. आमीन. Say thank you, Lord Jesus, बोला धन्यवाद प्रभू येशू that you shed your blood for me की तुम्ही तुमचं रक्त माझ्यासाठी and वाहिले you paid for all my sins, आणि माझ्या सर्व पापांची फेड केली, past, present, and future. भूतकाल, वर्तमान आणि भविष्याची. And because I'm cleansed, आणि मी शुद्ध झाले आहे म्हणून I'm a child of God, मी देवाचे लेकरू आहे. I have His righteousness, माझ्यामध्ये त्याची or नीतिमत्वता आहे rather, Christ is my righteousness. किंवा ख्रिस्त माझी नीतिमत्वता आहे. God has become my Father. देव आमच्या पिता I am झालेला His child, मी त्याच्या a लेकरू true आहे and the living child, आणि खरा व जिवंत लेकरू आहे. birthed by our Father, आणि आपल्या पिताने आम्हाला जन्म दिलेली आहे, having life. जीवन असून. Thank you, Lord Jesus. धन्यवाद Thank प्रभू you, Lord येशू. Jesus. धन्यवाद प्रभू You're येशू. so blessed, Lord. आम्ही इतका आशीर्वादित There's आहे. no judgment for us, आमच्यासाठी आता no न्याय नाही, condemnation for us, दंडाज्ञा नाही, no आमच्यासाठी. guilt for us, आपल्यासाठी दोषी no भाव नाही, fear, Lord. भीती नाही. Thank you, thank you, thank you, thank you, thank you, धन्यवाद thank you, प्रभू Lord. येशू. We can धन्यवाद only प्रभू. thank you. आम्ही फक्त तुला We धन्यवाद देऊ. cannot do आम्ही anything. काय करू शकत नाही, Only thank you फक्त तुला and धन्यवाद praise देऊ you. आणि तुझी स्तुती करू. Amen. आमेन. Let's all drink together. चला आपण एकत्र मिळून पिऊ. Say thank you, Jesus. Thank you, Lord धन्यवाद Jesus, प्रभू येशू. for this धन्यवाद wonderful sacrifice. या सुंदर बलिदानासाठी. Praise you, Lord. Praise you, praise you, praise स्तुती you, असो praise you. प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. You know, saints, आणि संतानो, one day I want to teach you about the Lord's Supper एक दिवस मला तुम्हाला प्रभू भोजनाविषयी because शिकवायचं. many don't know in the right way कारण अनेक लोकांना योग्य रीतीने माहिती नाही the Lord's Supper. प्रभू You भोजनाविषयी. know, they have been taking Lord's Supper for years, आणि अनेक वर्षापासून ते प्रभू भोजन घेत आहे, but still they didn't receive the healing. तरी त्यांना ते आरोग्य मिळाले नाही. See, if you know the Lord's Supper in the right way, तर तुम्हाला प्रभू भोजन एक योग्य रीतीने माहिती आहे,
then you can live blessed. मग तुम्ही आशीर्वादित जगू It's शकता. not to condemn you. आणि ही तुम्हाला दंडित In करण्यासाठी many churches, नाही. they make you to cry. आणि अनेक ठिकाणी ते तुम्हाला That's रडायला the लावतात. easiest way आणि ती सर्वात सोपा मार्ग आहे people do to receive blessing. लोक करत आहे आशीर्वाद मिळवण्यासाठी. You cannot merit anything. हे कुठल्याही गोष्टीच्या तुम्ही लायक नाही. Remember that. हे लक्षात ठेवा. Jesus, because of Jesus. आणि येशू ख्रिस्तामुळे Amen. Don't add to his works. त्याच्या कामामध्ये भर घालू नका. If you take it in a right way, जर तुम्ही योग्य if रीतीने you हे touch प्रभू, the spiritual reality, जर तुम्ही आत्मिक अस्तित्वाला स्पर्श केले, you can live blessed. तुम्ही आशीर्वादित जीवन जगू. Amen. Glory to God. Now, I'm going to pray for you. तर मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार You know, आहे. first I'll pray for someone who is suffering from cancer. आणि कुणाला तरी कर्करोग आहे त्याच्यासाठी मी प्रथम प्रार्थना You know, करते. our church people will tell you आमचे मंडळीचे लोक तुम्हाला सांगणार. there were a few people who have been healed by cancer when I prayed for them. आणि असं काही लोक आहे ज्यांच्यासाठी जेव्हा पास्टरांनी प्रार्थना केली त्यांना आरोग्य मिळाले. Yeah, I'm not claiming that I'm God. आणि मी दावा करत नाही की मी देव आहे. Don't think that whomsoever I prayed, all were healed. I cannot say that. आणि असं म्हणू शकत नाही ज्या कुणावर मी प्रार्थना केली त्या सर्वांना आरोग्य मिळाले But that असं मी time बोलू is शकते. coming. पण ती वेळ येत आहे. Remember, लक्षात that ठेवा time is coming. ती वेळ येत आहे That you can raise up people from the dead. की तुम्ही लोकांना मृत्यूतून उठवू शकत The आहे. dead people will be brought to the church. आणि मृत लोकांना मंडळीत And आणण्यात God येईल. will show his power आणि देव तिथे त्याच्या सामर्थ्य दाखवणार. is going to happen. आणि ही गोष्टी Be घडणार आहे. ready. तयारीत राहा. But yet I've seen many people healed. तरी मी पाहिले अनेक लोकांना आरोग्य It's मिळाले not because of who I am, आणि मी कोण आहे but त्याच्यामुळे it's ना, because of who Jesus is. पण येशू कोण आहे त्याच्यामुळे. Amen. I will never take glory. आणि मी कधीच गौरव घेणार नाही. It's only because of Jesus. फक्त येशू ख्रिस्तामुळे आहे. Even you can pray. तुम्ही देखील प्रार्थना The करू Lord will शकता. heal you. प्रभू तुम्हाला आरोग्य देणार. Amen. आमेन. We are all looking to his grace. आम्ही सर्व त्याच्या कृपाकडे बघत आहे. Like you are, I am. जसं तुम्ही आहे तसंच मी आहे. I need Jesus. मला येशूची गरज You आहे. need Jesus. तुम्हाला येशूची गरज आहे. Amen. Let's pray. चला आपण Let's pray for that sister, I think so, आपण त्या बहिणीसाठी प्रार्थना करूया who has cancer. जिला कॅन्सर आहे. Father, I pray in Jesus' name. पिता येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. This sister has been suffering for nearly 13 years, she आणि says. ह्या बहिणीला 13 वर्षापासून ही कर्करोग आहे. I don't know, some leg cancer, I don't know where it is. आणि काय But प्रार्थना Father, I मला pray माहिती in नाही. Jesus' name. पण पिता मी येशूच्या नावात प्रार्थना करतो. I rebuke that cancer. त्या कर्करोगाला मी धमकावतो In Jesus' name. येशूच्या नावात. Dry up सुकून जा. from the root. मुलापासून कोरडा हो. In Jesus' name. येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी हो in that leg. त्या पायामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावात. Father, I make the cancer dry up wherever it is gone in the body. आणि जिथे तो कॅन्सर पसरला आहे त्या सर्व भागाला मी सुकून टाकतो येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. Be healed आरोग्यदायी from head to toe. डोक्यापासून I पायापर्यंत bind the devil, मी शैतानाला बांधून टाकतो. even the spiritual cancer. आणि आत्मिक natural कॅन्सर cancer. नैसर्गिक I कॅन्सर rebuke it in Jesus' त्याला name. धमकावतो येशूच्या नावात. I cover that place in the blood of Jesus. त्या जागेला येशूच्या रक्ताने झाक. I command the army of angels आणि देवदूतांच्या सैन्याला to आज्ञा दे. protect that place. त्या जागेचं रक्षण करायला. We not allow the devil to interfere. आणि शैतानाला लुडबुड करायच्या परवानगी In देऊ नये. Jesus' name. येशूच्या नावात. I bless that sister in आणि Jesus' त्या name. बहिणीला मी आशीर्वादित करतो You know, येशूच्या if you have the anointed oil, you can anoint that sister. नावात. जर तुमच्याकडे अभिषेक तेल आहे तुम्ही त्या सिस्टरला अभिषेक करू Yeah. शकत आहे तेलाने. Yeah, so. And I know someone had financial problems. मी कुणाला आर्थिक समस्या होती. You know, I want to be very clear with you. आणि तुमच्या बरोबर खूप स्पष्ट You असायचं know, आहे. I'm not here to please anyone. मी तर कुणाला खुश करायला नाही. I'm here to please God. मी इथे देवाला खुश करण्यासाठी आहे. Maybe some may not tell you. आणि कदाचित काही लोक तुम्हाला सांगणार But नाही. I want to tell you the truth. पण मला तुम्हाला खरं You सांगायचं know, आहे. financial blessings, आर्थिक आशीर्वाद you know, येतो when we have given. जेव्हा आम्ही देतो. When you give, you receive. जेव्हा तुम्ही देतात तेव्हा तुम्हाला मिळतो. It doesn't come from heaven. आणि ही गोष्टी It स्वर्गातून comes through people, the Bible says. आणि लोकांद्वारे येत आहे असं शास्त्र The Bible म्हणत says, give and shall be given आहे. unto ते you. म्हणत आहेत द्या म्हणजे तुम्हाला दिले And if you जाणार. have been giving, आणि जर तुम्ही देत होते you are blessed. तुम्ही आशीर्वादित आहे. Even though you are giving and still you have problems, आणि तुम्ही देत आहे तरी जर तुम्हाला समस्या आहे I will rebuke the devourer त्या गिळणाऱ्याला मी धमकावणार in Jesus' name. येशूच्या नावात. That he will not touch your money. की तो तुमच्या पैशाला हात लावणार नाही. You know, even those who have lost their job, आणि ज्या लोकांनी आपलं नोकरी I'll गमावली give you a message for all of you. आणि तुम्हाला सर्वांसाठी मी Next time, संदेश देणार आहे पुढच्या वेळेस You know, you can declare की तुम्ही घोषणा करू whatever शकता job you want. जी काय तुम्हाला नोकरी The पाहिजे best job, आणि उत्तम the best salary, उत्तम नोकरी the उत्तम best पगार designation, आणि उत्तम पद
because we are in that timeline कारण आम्ही त्या कालावधीमध्ये where you आहे, can declare and can receive. जिथे तुम्ही घोषणा करू शकत आहे आणि प्राप्त करू शकत Know आहे. what time we are living in आणि now. जाणून घ्या की कुठल्या वेळेमध्ये आम्ही जगत It आहे is the time of God आणि ही देवाची वेळ आहे for His body of Christ. ख्रिस्ताच्या शरीरासाठी. Amen. आमेन. You know, those who have been faithful, आणि जे विश्वासू होते you can declare तुम्ही घोषणा करू शकता whatever you want, जे काय तुम्हाला पाहिजे and God will make it possible to have it आणि देव गोष्टी शक्य करणार की तुम्हाला ती मिळणार. because we are in that time today. कारण आम्ही त्या You will कालावधीमध्ये see आहे. within a few years आणि थोड्या वर्षामध्ये तुम्ही पाहणार the Lord's church rising up. आणि प्रभूची मंडळी उठत आहे. Amen. आमेन. It's going to happen. आणि ही गोष्टी घडणार आहे. Yeah. So now let me pray for this financial, those who are suffering from finance. आणि ज्या लोकांना आर्थिक समस्या आहे त्यांच्यासाठी प्रार्थना Father, I करतो. pray for them. पिता त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. Though they have been giving, जरी ते and देत if the devil is robbing, आणि शैतान त्यांची चोरी I करत होते stop it in Jesus' name. आणि त्याला मी थांबवते Our येशूच्या नावात. God is the restorer. आमचा देव जो आहे पुनर्स्थापना Whatever has करणारा been robbed आहे. जी काय गोष्टीची चोरी झाली from आहे them, त्यांच्या let it पासून come back manifolds in Jesus' आणि name. अनेक पट्टीने त्यांना परत मिळू दे येशूच्या नाव. Amen. आमेन. And those who have not been sowing or giving, आणि जे लोक देत नव्हते पेरणी करत I नव्हते pray, Father, प्रार्थना let them be करतात encouraged. आणि ते प्रोत्साहित होऊ दे. Bless them त्यांना आशीर्वादित कर. that whatever comes to them, जे काही त्यांच्याकडे येत they आहे will give, ते so देणार they'll receive. जेणेकरून त्यांना मिळेल. In Jesus' name. येशूच्या नावात प्रार्थना Amen. करतो. आमेन. Okay, you know, someone had what do you call bad dreams. आणि कुणाला वाईट स्वप्न येत आहे I'll pray for you. तुमच्यासाठी Father, I प्रार्थना. pray for those bad dreams. आणि त्या वाईट स्वप्नांसाठी प्रार्थना करतो. I bind all these mental spirits ह्या सर्व मानसिक आत्म्यांना that is causing बांधून these bad dreams. टाक. जो त्यांना हे वाईट स्वप्न In देत Jesus' आहे name. येशूच्या नावात Be delivered now. सुटका हो. You know, I will give you a message for these things that are happening in your life. आणि जे गोष्टी होत आहे ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक संदेश देणार But आहे. one thing I want to tell you, पण तुम्हाला एक सांगायचं आहे. before you go to sleep, आणि झोपण्याच्या आधी the last thing शेवटची गोष्टी that should come into your जे mind तुमच्या मनात आली पाहिजे is the word. ते आहे वचन. If you watch TV and go to sleep, जर तुम्ही टीव्ही बघून झोपी गेले then all those things will play in your mind. मग हे सर्व गोष्टी तुमच्या मनात खेळणार. Be very careful. खूप जपा. You know, while you're sleeping, जर तुम्ही झोपी जाता the last thing that must enter your mind is the word. आणि शेवटच्या गोष्टी जर तुमच्या मनात प्रवेश केला पाहिजे तो आहे देवाचे शब्द. Then you'll have sound sleep. मग तुम्हाला गाढ झोप येईल Don't think it'll happen within a day. आणि एक दिवसात होणार नाही. You have to choose to do it every day. आणि तुम्ही रोज हे करायची निवड केली Then a पाहिजे. time will come. मग अशी वेळ येणार It will not, these kind of bad dreams, fearful dreams will not come. अशा प्रकारची वाईट स्वप्ने भयकारक स्वप्न भयभीत स्वप्न येणार I नाही. posted a message आणि मी संदेश which पोस्ट Holy Spirit gave me जो पवित्र आत्म्याने मला दिला about the consequence of watching TV. आणि ती बघण्याचे परिणाम काय आहे What you're seeing, what you're not seeing. जे तुम्ही बघत आहे जे तुम्ही How बघत it enters through the images. कसं ते किरणांद्वारे प्रवेश Go करत and read that word आणि ते वचन जाऊन and वाचा. share it with the others. आणि इतरांबरोबर This शेअर is करा. this is the need of this hour. आणि ह्या वेळेची ही गरज आहे. Don't watch violence. आणि हिंसा बघू नका, Don't watch greed. लोभ बघू नका, Don't watch lust. वासना बघू नका. Don't watch all this, the serials. वो एक दूसरे को क्या, what do you call? उसका टांग खींचो, इसको ये करो. Don't see all that. आणि असं मालिका पाहू No, नका no. जिथे ते एकमेकांची चाळी करत आहे, No. निंदा करत आहे. You can. Just 1 minute. If there's an emergency call, I'll just say, hello. Okay. So, don't watch all this. हे सर्व बघू You नका. can watch funny things, आणि good humor. मनोरंजन असं चांगलं विनोद पाहू शकत आहे, but not bad humor. पण वाईट विनोद नाही. Okay. That's all the things I'll tell next time. There's an emergency phone call. आणि एक तातडीचा फोन कॉल Yeah, I'll just have to attend it. आणि मला ते अटेंड Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी Thank खूप you खूप all, धन्यवाद. Imlata and Tejashri and Jaya and all those. I love you all. आणि तुम्हा सर्वांवर मी प्रीती करतो. We both are praying for you. मी दोघे तुमच्यासाठी Thank you so प्रार्थना much. करते. धन्यवाद. God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो And do share. आणि शेअर करा, Don't forget it. विसरू नका. Amen.